पहिल्या पिढीच्या उद्योजकाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की कशाचीच गॅरंटी नाहीये. खूप अनिश्चिततेमध्ये त्यांना सतत वावरावं लागतं. तर ॲज अ सायकॉलॉजिस्ट तुम्ही काय सजेस्ट कराल, काय डोक्यात काय केलं पाहिजे ही अनिश्चितता हाताळायला? आपल्या सगळ्यांच्या मेंदूला सर्टन्टी, प्रेडिक्टॅबिलिटी आवडते. एका अनसर्टन्टीमध्ये खूप अलर्ट राहावं लागतं आणि या अलर्टनेसमध्ये मग कुठंतरी इरिटॅबिलिटी वाढते, सेल्फ डाऊटिंग वाढतं, ज्याला आपण म्हणतो ना ओव्हर थिंकिंग पॅरालिसिस वाढतो आणि मग या एका उद्योजकतेचा प्रवास जास्त घातक बनतो. उद्योग या लाईनमध्ये एक स्पेसिफिक रोडमॅप नाही. जसं आपण म्हटलं एक अनसर्टन्टी असतेच. गमतीची गोष्ट कशी आहे की ह्या व्यक्ती जेव्हा अशा एका सिंड्रोममध्ये असतात त्या खूप वर्कोलिक असतात. म्हणजे बाहेर ते खूप प्रकारे असे परफॉर्म करतात, त्यामुळे व्हेरी स्ट्रॉंग पर्सन, राईट. बरोबर. पण आतून कुठंतरी एक सर्वायवल मोड असतो, कुठंतरी खूप इव्हॅल्युएशन बेस स्वतःचं क्रिटिसिझम चाललेलं असतं. दिसताना दिसतं की सगळं छान असतं. अगदी मोकळेपणे सांगायचं तर अशा व्यक्तींना घरातले घेऊन येतात, मॅडम सगळं छान आहे. पण या व्यक्तीला कधी मी आनंदाने हे सक्सेस एन्जॉय होताना बघितलं नाही. उद्योजकतेच्या लाईनमध्ये येताना जी एक पर्सनॅलिटी मी बघते त्याच्यामध्ये एक डिफॉल्ट ट्रेट असतो, मला माझ्या पद्धतीने काम करायचं. मग हे जे मी पण आपण तयार करतो सो कॉल्ड आपल्याला त्या एका रोलमध्ये साच्यामध्ये आपण घालतो, तिथे तो एक सेल्फ डिक्लेअर्ड लोनलीनेस असतो. सोशल मीडियावर आपण बघतो की सगळं छान 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 सगळं भारी आहे. हो, सगळ्यांचा आलबेल आहे, सुजलाम सुफलाम आहे. आम्ही म्हणतो काही वेळा इथे येऊन साईडला आमच्या बसा, म्हणजे खरं कळेल तुम्हाला काय. बरोबर आहे. आज थेरपिस्टकडे ही लोक काय येतात जर सोशल मीडियावरती इतकं सुख आहे. देव ही संकल्पना आहे, तर तुम्हाला आता या काळामध्ये अगदी तो तसाच देव जरी नसला तुमचा स्वतःचा वेगळा असू शकतो. मग त्याला तुम्ही प्रार्थनेतनी कनेक्ट व्हा, तुम्ही कुठेही एका मेडिटेशन, रिलॅक्सेशन, चॅन्टिंग, कितीतरी प्रॅक्टिसेस आजूबाजूला असतात. तर मी याच्या विरोधात नाही, पण अगदी प्रामाणिकपणे सांगू तर ते टेक्निकमध्ये अडकलेत. नमस्कार, आत्मउद्योग पॉडकास्टमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. आजचा एपिसोड परत एकदा पुन्हा स्पेशल एपिसोड आहे असं मला वाटतं. कारण की आपण जेव्हा आत्मउद्योग चॅनल सुरू केलं त्याचा एक उद्देश असा होता की व्यक्तीचा पण विकास ह्याच्यावरती पण आपण चर्चा केली पाहिजे. कारण व्यक्तीचा विकास होता होता व्यवसाय विकसित होऊ शकतो आणि व्यक्तीचा विकास याच्यामध्ये माइंडचा रोल खूप मोठा आहे. आणि माझ्या अनुभवानुसार आपण त्या माइंड मेंटेनन्सकडे किंवा माइंड स्ट्रॉंग कसं ठेवता येईल याकडे फार कमी वेळेला लक्ष देतो. आपल्याला एखादं काही संकट आलं कीच मग मनात जे राडे सगळे व्हायला लागतात त्याच्यावरनं जाणवतं की बाबा माझी ताकद कमी पडते, पण ती कधी आपण विकसितच केलेली नाहीये ताकद. आणि त्यामुळे त्याची जेव्हा टेस्ट होईल तेव्हा ती कमीच पडणार आहे. आता प्रश्न असा उरतो की मग मनाची ताकद वाढवता येते का, की काय करता येतं का आपल्याला या मनाबरोबर, जे खूप मोठा रोल प्ले करतं आपल्या लाईफमध्ये. आणि म्हणूनच मला वाटलं की आपण एका सायकॉलॉजिस्टला ह्या एपिसोडमध्ये इन्व्हाइट केलं पाहिजे. आणि म्हणून मी डॉक्टर भक्ती जोशींना आज इकडे इन्व्हाइट केलेलं आहे. आणि मी त्यांना दोन पद्धतीने प्रश्न विचारणार आहे. एक सायकॉलॉजी अँगल जे ते क्लिअर करतीलच, पण दुसरा अँगल की आपल्या भारतीय परंपरेनुसार सुद्धा मला असं वाटतं की फिलॉसॉफीमधनं सायकॉलॉजी इन्व्हॉल्व्ह होत आलेली आहे आणि त्याचा बऱ्याच प्रमाणात आपल्याला उपयोगही झालेला आहे. म्हणून मी त्याला म्हणतो की चालता बोलता सायकॉलॉजी आपण बोलत असतो, विचार करत असतो, मग त्याचं काही साधर्म्य आहे का मॉडर्न सायन्सशी, आपल्या परंपरेचं, हे सुद्धा आपण त्यांना विचारूयात. आणि मला असं वाटतं की ह्या एपिसोडच्या अंती तुम्हाला अत्यंत स्पेसिफिक काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत, ज्यामुळे आपल्या माइंडवरती आपल्याला रेग्युलर काम करता येईल आणि त्याचा विकास झाला, मनाचा विकास झाला की व्यक्तीचा विकास होतो, असा माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून डॉक्टर भक्ती जोशी, वेलकम टू आत्मउद्योग. आणि थोडक्यात तुमचा परिचय. पहिल्यांदा हा एक खूप महत्त्वाचा आणि गरजेचा विषय निवडल्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद म्हणेन, अभिनंदन करेन. खूप कमी विषय असे असतात असं मला स्वतःला वाटतं की ज्याची खरंच समाजाला आपल्या सगळ्यांना गरज असते. सो इन अ वे आय वुड ऑनेस्टली मेन्शन की तुम्ही जेव्हा हा विषय मला दिलात, विचारलं, तेव्हा माझी स्वतःची सुद्धा परत एकदा रिव्हिजन झाली. माझं नाव भक्ती जोशी, मी एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे.
ऑल अबाउट माइंड नावाचं माझं एक सेंटर बाणेर पाषाण लिंक बरं. रोडवरती पुणे इथे आहे. 2014 पासून मी या फील्डमध्ये ॲज अ थेरपिस्ट म्हणून काम करत आहे. बरं. ऑल अबाउट माइंडची थोडी माहिती द्यायची तर हम्म. या सेंटर थ्रू खूप वेगवेगळ्या स्तरांवरती, वेगवेगळ्या एज ग्रुपवरती, वेगवेगळ्या हम्म. प्रॉब्लेमवरती काम करायची संधी मला मिळते. हम्म. अगदीच थोडी माहिती द्यायची तर आमचा एक सिनियर सिटीजनसाठी हॅपी एजिंग म्हणून प्रोग्राम आहे. बरं. हां, तर जिथं आम्ही खेळ, अवेअरनेस प्रोग्राम, त्यांची स्वतःची एक टाईपची व्हेंटिंग आउट करण्याची गरज हो, ओळखून हो. आम्ही महिन्यातनं एकदा कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन भेटतो. हम्म. त्याच्यामध्ये एक भर आता पडली आहे मागच्याच महिन्यामध्ये. माझा जो 21 वर्षाचा जो मुलगा आहे त्यांनी बरं. डिजिटल लिटरसी फॉर सिनियर सिटीजन म्हणून प्रोग्राम चालू केला आहे. वा वा. तर बरं. त्या प्रोग्रामसाठी सुद्धा मी म्हणेन कोणालाही आसपास तुमच्या घरी सिनियर सिटीजनना त्याची गरज असेल तर कधीही कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही. नक्कीच ही नक्कीच. हेल्प कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. क्या बात. आणि त्याचा आनंद पुणा, सातारा, सांगली अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा वा. देण्याची आता सोय करण्यात येते. क्या बात. सिनियर सिटीजन बरोबर एक दुसरा एक मी म्हणेन की मला जो एक मोठा प्रॉब्लेम जाणवला काम करताना तो म्हणजे स्त्रियांशी रिलेटेड प्रॉब्लेम. हम्म. सो त्याच्याकरता आमच्याकडे ओपन फोरम आहे. जवळजवळ आता आमचे महिन्यातनं एकदा सेशन धरून 35 सेशन झालेले आहेत. हम्म. तर त्याच्यामध्ये काम करताना स्त्रिया त्यांचं आरोग्य हे फक्त मानसिक नाही तर फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम्स, हार्मोनल प्रॉब्लेम्स, सोशल प्रॉब्लेम्स, तिथून मेकअप, ग्रूमिंग सगळे. पण मेन कोर आम्ही असा ठेवतो की सायकोलॉजिकल सेटअपशी अनुसरून अवेअरनेस, गायडन्स हा प्रोग्राम त्यात कंडक्ट केला जातो. ओके. त्याचबरोबर आर्ट बेस्ड थेरपी ही गोष्ट मला हो. स्वतःला पर्सनली खूप भावते. त्यामुळे आमचा आर्ट कट्टा नावाचा एक ग्रुप आहे. बरं. तर त्या ग्रुपमध्ये आम्ही महिन्यातल्या एकदा रविवारी भेटतो आणि वेगवेगळ्या थीमवरती आम्ही स्वतः एक आर्ट बेस्ड एक एक्सप्रेशन तयार करतो. कधी ते स्केचेसमध्ये असतं, कधी एखादं आत्ता जस्ट आम्ही केलं की ॲडव्हर्टाईज मेकिंग होतं, हो. पेंटिंग्स असतात. खूप वेगवेगळ्या आस्पेक्टवरती तो एक आमचा कट्टा वर्कआउट होतो. याचबरोबर स्टुडंट्स करता स्मार्ट स्टडी स्किल एक प्रोग्राम आहे. बरं. त्याची थोडक्यात बॅकग्राऊंड अशी द्यायची तर खूपशा स्टुडंट्सना काही गोष्टी एका पासिंग पर्सेंटेज पुरत्याच कराव्या लागतात. हम्म. हम्म. कुठेही कॉलेजमध्ये पासिंग पुरता अभ्यास कसा करायचा हे शिकवलं जाऊ शकत नाही. हम्म. तर तिथं तो स्मार्ट स्टडी स्किल प्रोग्राम की हा सब्जेक्ट तुला जरी येत नसेल, तुला उद्या किंवा त्याच्यात आवड नसेल त्याची. आवड नसेल, पण तुला तो ऑप्शनल आत्ता ठेवता येत नसेल, तर तिथे टेक्निकल, सायकोलॉजिकल वेगवेगळ्या अँगलने आम्ही त्या मुलाला मदत करतो. ओके. सो ऑल अबाउट माइंडमध्ये या प्रकारची जेव्हा माहिती देता येते तेव्हा मला ह्या गोष्टीची जाणीव होते की व्यक्ती म्हणून सुद्धा कधी स्टुडंट, कधी एक स्त्री, कधी मी म्हणेन एका एज ग्रुपमध्ये आता मी पण जाईन, सिनियर सिटीजनचा एज ग्रुप, याच्यामधून जाताना एक व्यक्ती विकास पण अनुभवता येतो. करेक्ट. सो आय एम व्हेरी थँकफुल टू दिस प्रोफेशन इन अ वे की जसं तुमची थीम आहे की व्यक्ती विकास हा डिफॉल्ट स्टेजला होत राहतो, विच आय एम विटनेसिंग विथ एव्हरी डे विथ माय एव्हरी सेशन राईट नाव. शुअर. या. थँक्यू. तर आपण आता प्रश्नांकडे वळूयात. आणि जसं ॲज यू नो की आत्मउद्योग हा आमचा पॉडकास्ट आहे, वेअर स्पेशली आपण ऑन्टरप्रिन्युअर्स कपॅसिटी बिल्डिंग म्हणू किंवा व्यक्तित्व विकास ह्याच्यावरती आपण भर देतो. मोस्टली माझे प्रश्न तसेच असतील. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आपल्याला आयुष्यामध्ये सर्टन्टी, शाश्वतता ही खूप महत्वाची आहे, जी प्रत्येक गोष्टीमध्ये आपण शोधत असतो. आणि पहिल्या पिढीच्या उद्योजकाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की कशाचीच गॅरंटी नाहीये. खूप अनिश्चिततेमध्ये त्यांना सतत वावरावं लागतं. तर ॲज अ सायकॉलॉजिस्ट तुम्ही काय सजेस्ट कराल, काय डोक्यात काय केलं पाहिजे ही अनिश्चितता हाताळायला? आणि दुसरा पार्ट त्याचा असा आहे की मग आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की बाबा जे तू हाताळू शकत नाही ते समर्पण करून टाका देवाच्या चरणावरती आणि त्याच्यावरती सोडा. यात काही कनेक्शन आढळतं का मग असं? खूप छान प्रश्न आहे. बेसिकली ही जी एक अनसर्टन्टी रिलेटेड टू ऑन्टरप्रिनरशिप आपण बघतो, मी असं म्हणेन की सायकोलॉजी आपल्याला सांगते की अनसर्टन्टी इज ऑन्टरप्रिनर रियालिटी. ॲब्सोल्युटली. बरोबर आहे. म्हणजे नक्की काय की एक फिक्स सॅलरी नसणं, आजचं काम उद्या असेल याची गॅरंटी नसणं, फक्त ही एका उद्योगाची प्रोडक्टिव्हिटी किंवा आउटकम नसून कुठंतरी माझं स्वतःचं एक्झिस्टन्स, बरोबर आहे, माझी स्वतःची आयडेंटिटी, बरोबर आहे, मला काम जमेल का नाही, म्हणजे आपल्या स्वतःच्या सेल्फ एफिकसी क्षमतेची एक टाईपची टेस्ट असणं, दररोज वेगळी, दररोज ते आपल्याला फेस करायचं. त्यामुळे डेफिनेटली अनसर्टन्टी या एका मी म्हणेन प्रोफेशनची दुसरी आयडेंटिटी आहे.
करेक्ट. येस. हा, तर ती आपल्याला फेस करावी लागते. मग ती फेस करताना एक सुचवू काय शकतो आपण, तर हा एक प्रवास आहे. बर. मी जसं म्हणेन की एक फर्स्ट जनरेशन ऑफ जे उद्योजक असतात, हो, राईट, हो. त्यांनी काम चालू केलं तर त्यांची एक नवीन आयडेंटिटी बनते. बरोबर. गडबड कुठं होते की तिथे पटकन काहीतरी एक बेंचमार्क सेट केला जातो करेक्ट. आणि तो बेंचमार्क कुठंतरी त्याची आयडेंटिटी बनते. करेक्ट. आता इथे प्रवास आहे, हा एक जर्नी आहे, त्यामुळे यू कॅन सेट सम शॉर्ट टर्म गोल्स. करेक्ट. बरोबर आहे. पण तिथं पटकन शॉर्ट टर्म गोलला लॉंग टर्म गोल म्हणून बघितलं गेलं तर त्याच्याविषयी आपल्याला गडबडीनं कुठंतरी फिअर ऑफ फेल्युअर बिल्ड होते. पटकन अचीव मला करण्याच्या जमत नादामध्ये. नाहीये, बरोबर आहे. आणि मग ते जमत नाही असं वाटलं तर एक भावनिक थकवा तयार होतो. येस. बरोबर. आणि मग हा जो काही एक प्रोफेशन आपण निवडलेला असतो कॉन्शियसली, आय बिलीव्ह, तिथे काम करताना त्या प्रवासाचं थ्रिल, त्याची एक एक्साइटमेंट, बरोबर आहे, अनसर्टन्टीला रियालिटी समजून आपल्या नर्वस सिस्टीमशी ओळख करून देणं, हे अस्पेक्ट बिल्ड होत नाहीत. ॲज आय सेड, इट्स अ जर्नी. तर त्या जर्नीमध्ये जाताना आपल्याला हळूहळू त्याला स्वतःची ओळख करून द्यावी लागते. म्हणजे नक्की काय, अजून सोपं करायचं म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या मेंदूला सर्टन्टी, प्रेडिक्टॅबिलिटी आवडते. करेक्ट. बरोबर आणि आहे? त्याच्या अराउंडच आपण आयुष्य बांधतो. म्हणजे आपली नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते. आता इथं ही अनसर्टन्टी आपल्याला ॲज अ काइंड ऑफ एंटरप्रेन्युअर आपल्याला फेस करायला लागते डेली बेसिसवरती. Correct, बरोबर. correct. मग इथं होतं काय, तर या एका अनसर्टन्टीमध्ये खूप अलर्ट राहावं लागतं. आणि या अलर्टनेसमध्ये मग कुठंतरी इरिटॅबिलिटी वाढते, सेल्फ डाऊटिंग वाढतं, ज्याला आपण म्हणतो ना ओव्हर थिंकिंग पॅरालिसिस वाढतो. आणि मग या एका उद्योजकतेचा प्रवास जास्त घातक बनतो. मग व्यसनाधीनतेकडे अगदी आपण. अगदी खूप वेगवेगळे प्रॉब्लेम्स आमच्या समोर येतात. तर मी सुचवेन काय, या प्रवासाची आधी ओळख करून घेणं. करेक्ट. 3 स्टेपमध्ये आपण डिव्हाइड करायचं म्हटलं तर फर्स्ट अवेअरनेस. बर. हा जो काही मी एक प्रवास, माझा प्रोफेशन कॉन्शियसली सिलेक्ट केलाय, करेक्ट. तर तो कसा आहे, त्याचे वेगवेगळे ट्रेड्स कसे असू शकतात याची ओळख करून घेणं, दॅट इज अवेअरनेस. ओके. सेकंड, माझा काहीतरी वेगळाच असला पाहिजे असं भांडण न करता एक ऍक्सेप्टन्स मध्ये आपण येऊन थांबतो. म्हणजे नक्की काय, हे असंच असतं, माझं आणि इतरांचं असंच असणार आहे. वेगवेगळं असणार आहे. पण तरी सुद्धा अनसर्टन्टी ही जशी माझी आहे तशी सगळ्याच उद्योजकांच्या वाट्याला येते. आणि मग आपण ती मॅनेज करण्याच्या प्रवासाला लागतो. बर. आता तुम्ही एक मुद्दा म्हणालात की त्या अनसर्टन्टीची नर्वस सिस्टमला ओळख करून द्यावी लागते. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं हे जर का सांगू शकलात तर. म्हणजे नक्की काय, मी जसं म्हटलं की जे आपण टाळू शकत नाही त्या गोष्टीची आपल्या मेंदूला, आपल्या शरीराला सवय करून द्यावी लागते. मेंदू दररोज उठल्यानंतर आपल्याला काही ना काहीतरी फिक्स्ड गोष्ट मानतो. म्हणजे काय, इन्कम हे पाहिजे, माझी आयडेंटिटी अशी पाहिजे, आणि त्या एका स्वतःच्या रिलॅक्स सर्टन्टीमध्ये आपण दिवस चालू करतो. करेक्ट. सपोज दररोज आपण आपली अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला दररोज वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या एका प्रोफेशनल सेल्फची ओळख करून देता आली. सी, दिस इज हाऊ इट इज अँड आय एम गोइंग टू मॅनेज इट. आजचा माझा गोल हा असा आहे. तर आपण आपल्या नर्वस सिस्टीमला अनसर्टन्टीची ओळख करून देतो. त्याच्याबरोबर आपली स्वतःची इमोशनल कपॅसिटी वाढवतो. कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट, त्रास अनसर्टन्टीचा होतच नाही. बर. मग आता मी एक उदाहरण समजा माझं घेतो. आता समजा मी आज सकाळी उठलो, माझं पेमेंट अडकलंय, हा 40 दिवस झाले पैसे आलेले नाही, मला 4 लोकांना पैसे द्यायचे, ओके, मला बिलं भरायची, मला काय समजा क्रेडिट कार्डचं छोटस EMI आहे समजा. आता हे उठल्यावरती घोंगावायला लागतं डोक्यामध्ये की अरे अमुक आहे तमुक आहे, अमुक आहे तमुक आहे. मग मी पर्सनली स्वतःसाठी मी ध्यान करतो, मग मी जप करतो वगैरे. मला वाटतं की त्याने मी शांत होतो आणि हा जो काही राडा आहे तो त्याच्याशी डील करण्यासाठी मी तयार होतो. हा माझा अप्रोच आहे. सायकॉलॉजिस्ट म्हणून तुम्ही याच्यावरती थोडासा प्रकाश टाकू शकता. अगदी छान. म्हणजे हे वेगवेगळे मेकॅनिझम जरी असले तरी प्रत्येकाचा इनर एक्सपिरियन्स काय आहे, माझ्याशी कनेक्ट होणं, ॲज आय सेड, माझ्या स्वतःच्या चॅलेंजची माझ्या पद्धतीने ओळख करून घेणं. जसं तुम्ही आता म्हणालात की फिनान्शियल कुठंतरी इनसिक्युरिटी वाटते, एक चॅलेंज आहे साध्या भाषेमध्ये. आता समजा तिथं स्वतःची अपॉइंटमेंट 10 मिनिटं घेतली आणि स्वतःला सांगितलं की आज मला यातलं काय करता येणं शक्य आहे. आता याच्यामध्ये 2 आस्पेक्ट आहेत, मला काय करता येणं शक्य आहे आज आणि काय करता येणं शक्य नाही आहे. बरोबर. आता पुढची स्टेप काय होते की कन्सिस्टंटली जे आपल्या विदिन कंट्रोल आहे ते करत राहणं.
बघा आपण हळूहळू एक सवय लावतोय स्वतःला की मी या चॅलेंजकडे जे स्पेसिफिक आता आपण एका प्रोफेशनची ओळख करून घेताना बिल्ड करतोय, मी कसं स्वतःला ऍडजस्ट करायचंय जे आज माझ्या हातात आहे, कन्सिस्टंटली मी त्याच्यावर काम करत राहीन. ॲट द सेम टाइम जे मला आत्ता करता येणं शक्य नाहीये, कम्प्लीट माझी थांबलेली बिल्स मला आज इमिजिएटली मिळणारच येणार नाहीये, नाहीये. काही करा. बरोबर आहे. त्रास कुठे होतो? 98% आमच्या सायकोलॉजिस्टच्या मते यू थिंक अबाउट समथिंग विच इज बियॉन्ड युअर कंट्रोल. आणि यू रेपिटेटिव्हली थिंक अबाउट इट. कारण तिथे कॉन्शियस अवेअरनेस बिल्ड झालेला Exactly. असतो. ही जी आपण सवय हा शब्द वापरतोय ना, हा एक अलर्टनेस वापरून अवेअरनेस बिल्ड करायचा प्रोग्राम आहे. खरंय. आता मला इकडे आणखी एक विचारायचं आहे, कारण की मला आता हा तर मुद्दा प्रेक्षकांना सुद्धा हा खोडूनच काढावा असा वाटतो. आता काही लोक उगाच ॲफर्मेशन सकाळी उठल्या इथे तुम्ही सायकॉलॉजीमध्ये, कारण की काय होतं माहिती का, खूप मिसलिडिंग सायकॉलॉजी पण सुरू आहे जगामध्ये सध्या, आणि सगळंच मॅनिफेस्टेशन, सगळंच ॲफर्मेशन, आणि लोकांना वाटतं की, आणि लोक प्रॉमिस करतात की हे ॲफर्मेशन करा, हे करा, पैशाचं झाड लागेल तुमच्या घरावर, आणि मग काय भ्रामक कल्पना आहेत या सगळ्या. आणि ह्याने काय होतंय, मला वैयक्तिक असं वाटतं की युवकांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. आणि ही मी सॉरी टू से, पण मी असं म्हणतो की एक फुटकळ वेस्टर्न काहीतरी कॉन्सेप्ट आणि सायकॉलॉजी आहे, आणि जे आपल्या संस्कृतीमध्ये आपण कधीही असं म्हटलं, उठल्या ॲफर्मेशन करायला सुरुवात करा. प्लीज तुम्ही सायकॉलॉजिस्ट म्हणून हा मुद्दा अगदी क्लिअर करून प्रेक्षकांना सांगावा असं मला वाटतं. खूप छान मुद्दा आहे आणि प्रॅक्टिकली त्याच्यावर विचार करून काम करण्याची गरज आहे. कारण आपला दिवस चालू होतो कुठंतरी या फॅन्टासाइज्ड पॉझिटिव्हिटीच्या. एक्झॅक्टली. आणि माझं त्याच्यावरती आक्षेपच आहे म्हणजे कम्प्लीट. अगदी ते गुड मॉर्निंगचे कोड आले की मला सुद्धा ॲज अ सायकोलॉजिस्ट अगदी प्रामाणिकपणे सांगून बघते, कधीतरी टेन्शन येतं. एक्झॅक्टली. थिंक पॉझिटिव्ह सारखंच अफर्म. युनिव्हर्स इज विथ. अरे काय वेडेपण आहे हा, म्हणजे कसं काय युनिव्हर्स तुझ्याबरोबर सारखा असेल, तो काय येईल तुझ्या घरी रोज, आणि म्हणजे काय मला कळत नाही. आणि मग ते 5 मेसेजेस पाठवा, तुम्हाला पैसे मिळतील. हो काय, या भ्रामक कल्पनेपासून स्वामींचा फोटो पाठवा असे करायला लागले अगदी अगदी देव, कर्म, धर्म, वेगवेगळ्या प्रकारचे चाललेले माल प्रॅक्टिसेस. बरोबर आहे. म्हणून मी चालू कुठून केलं की आपल्याला समजून काय घ्यायचंय, रियालिटी काय आहे. रियालिटी हाऊ इट इज अशी आहे. आपल्याला सगळ्यांना कुठं राहावं लागतं, हाऊ इट शुड बी, आणि तिथं त्या भ्रामिक कल्पना राहतात. आणि करेक्ट. बरोबर आहे. पण हाऊ इट इज वाईट आहे का? नाही आहे. म्हणजे काय आहे की मला काही करण्यासारखं पण आहे. ऍक्शन घेऊ शकतो मी. ते कधी करू शकेल, मी माझ्याशी कनेक्टेड असेल. कसं असेल, एक उद्योजक म्हणून. बरं मी आता कुठे आहे, मला 1 to 10 मध्ये सतत 9-10च हवे असतील, तर मग मी हाऊ इट शुड बी मध्येच राहणार. बरं तिथं राहिल्यात तर काय आहे, खूप स्ट्रेस आहे. आपण सगळे म्हणतो ना, कुठल्याही प्रोफेशन मध्ये स्ट्रेस आहे. इथं बिझनेसमॅन तर आहेच आहे. ते खूप लोक मी असं बघते की अगदी अभिमानाने गौरवून सांगतात. बरोबर आहे. पण असं कोणी विचार करत नाही की हो आहे स्ट्रेस, पण मला कमी करता येणं शक्य आहे. एक्झॅक्टली. डोकं मॅनेज केलं तर ऍब्सोल्युटली. रॅदर मला स्वतःला विचारावं लागेल, मला नक्की कुठल्या प्रॉब्लेममुळे स्ट्रेस येतोय. मी हा विचार करतोय का की अरे माझं पैशांचं देणं आणि मला आजच्या असे दिलं पाहिजे तरच मी सक्सेसफुल आहे, तर असं काही होणार नाही. दिस इज फॅन्टासाइज पॉझिटिव्हिटी की मी ठरव तर काही होईल. परफेक्ट. आणि हे अधोरेखित केलं पाहिजे. फॅन्टासाइज्ड पॉझिटिव्हिटीच्या सगळीकडे जाहिराती केल्या जात आहेत. जे जाहिरात करतात तेच कमवतात. त्यांचा जो स्टुडंट असतो तो कायम नुकसानच होतं. कारण की परत अपराध स्टुडंट्स आहे, तू व्हायब्रेट करत नाहीयेस चांगल्या लेवलला, म्हणून तुला मिळत नाही. म्हणजे शेवटी सगळी आपल्याच पदरात पडतं. म्हणजे ही कुठेतरी एक भीती आहे ना. मी खरं अगदी प्रामाणिकपणे सांगू तर आपल्या सगळ्या इंडियनच्या माइंडसेटमध्ये भीती नावाची इमोशन अशा पद्धतीने रिजिडली जाऊन बसलेली आहे की ठोकलेली आहे. हो, आपण म्हणतो ना चांगलं पण सतत बोलायचं नाही. ही भीतीचाच वापर करून हे सगळे भ्रामिक कल्पना पसरवतात. हा बिझनेस चालू आहे. ऍब्सोल्युटली ट्रू. थँक्यू. ॲज अ सायकॉलॉजिस्ट हे क्लिअर केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. आता कधी कधी ना उद्योजक सुद्धा सेल्फ डाऊट मध्ये येतो. विशेषतः आता मी 4 लोकांचे व्हिडिओज पाहिले ज्यांनी काहीतरी माझ्याच सारख्या क्षेत्रामध्ये खूप काही छान केलेलं आहे. मला सेल्फ डाऊट यायला लागतो. बापरे मी याच्यासाठी बनलोय का नाही, मला हे जमेल का नाही. उगाच आपण डाऊट मध्ये जातो, ज्याला सायकॉलॉजीमध्ये आता हा शब्द खूप फेमस आहे, इम्पॉस्टर सिंड्रोम म्हणून मी वापरतोय. पण तो कसा हाताळावा, मग हे काय करायला पाहिजे जेणेकरून, कारण ह्या सेल्फ डाऊटचा परिणाम मग परफॉर्मन्सवरती व्हायला लागतो. बेसिकली उद्योजकांमध्ये हा सिंड्रोम किंवा मी याला एक इनर एक्सपिरियन्स म्हणेन. तो का आहे तर या एका मी म्हणेन उद्योग या लाईनमध्ये एक स्पेसिफिक रोडमॅप नाही.
मी जसं Yes, आपण म्हटलं absolutely. एक अनसर्टन्टी असतेच. त्यामुळं सतत स्वतःला चेक करणं, त्या एका स्पेसिफिक आउटकम वरती स्वतःचं एक्झिस्टन्स कुठंतरी कनेक्ट केलं आणि जाणं. मापन करत राहणं Yes. सतत. हे एक अनविलिंगली अननोईंगली होतच असतं. पण मग हा जो आपण एक स्पेसिफिक सिंड्रोमचा शब्द वापरला तो काय असतो तो आधी समजून घेऊ. मी जसं म्हटलं की ह्यात होतं काय, मला कितीही जमलं, सपोज माझा एक फर्स्ट शॉर्ट टर्म गोल आहे आणि तिथे मी गेलो तरी स्वतःमध्ये एक सेल्फ डॉक आपण ज्याला म्हणतो तो हो. काय असतो, ते काय आहे ना, माझं लक सध्या चांगलं आहे, लोकांना वाटतं की मी केपेबल आहे, हे आकडे जे आता माझं सक्सेस दाखवत आहेत ते काही खरं नाही. लोकांना एक दिवस कळेल की मी कुठल्याही कपॅबिलिटीचा माणूस नाही. किंवा इतरांनी खूप काही केलं, माझं काहीच नाही असं. तर इथं कुठंतरी मी म्हणेन गुड इनफ या शब्दाबरोबरच एक टाईपचा डिस्कम्फर्ट असतो. लहानपणापासून कुठंतरी सेल्फ वर्थनेस इक्वल टू सम सॉर्ट ऑफ अचिव्हमेंटकडे एक कनेक्शन झालेलं असतं. नॉन जजमेंटल कुठंतरी ऍक्सेप्टन्स मिळालेला नसतो. त्यामुळे चांगलं झालं तर लक, वाईट झालं तर माझी इनकपॅबिलिटी आहे, मला काहीच जमत नाही, असं कनेक्शन खूप काळापासून तयार झालेलं असतं. आणि ते अनेक वर्ष ते नॅरेटिव्ह सेट असतं आपल्या डोक्यामध्ये. आणि ते रिजिड झाल्यामुळं या एका स्पेसिफिक प्रोफेशनमध्ये ते सततच तुम्हाला कुठंतरी टोचत असतं. गमतीची गोष्ट कशी आहे की ह्या व्यक्ती जेव्हा अशा एका सिंड्रोममध्ये असतात त्या खूप वर्कोलिक असतात. म्हणजे बाहेर ते खूप प्रकारे असे परफॉर्म करतात, त्यामुळे व्हेरी स्ट्रॉंग पर्सन, राईट, बरोबर. पण आतून कुठंतरी एक सर्वायवल मोड असतो, कुठंतरी खूप इव्हॅल्युएशन बेस स्वतःचं क्रिटिसिझम चाललेलं असतं. तर ह्या एका आस्पेक्टमध्ये या सिंड्रोममध्ये काम करताना खास करून उद्योजकता या एका प्रोफेशनमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा खूप गोष्टी कराव्या लागतात. आमच्याकडे अशा खूप केसेस येतात. दिसताना दिसतं की सगळं छान असतं, अगदी मोकळेपणे सांगायचं तर अशा व्यक्तींना घरातले घेऊन येतात, मॅडम सगळं छान आहे, पण या व्यक्तीला कधी मी आनंदाने हे सक्सेस एन्जॉय करताना बघितलं नाही. केवढा मोठं प्रेशर. आणि अनफॉर्च्युनेटली या ह्याच्यात खूप काळ गेलेला असतो. बरोबर आहे. आणि जेव्हा ती जाणीव होते तेव्हा असं लक्षात येतं की नाही जमत आहे मला, मी काहीच एवढं विशेष केलेलं नाहीये. तिला वाटतं, बायकोला वाटतं की मी खूप सक्सेसफुल आहे, बरोबर आहे. ही कंपॅरिझन कुठंतरी खूप रिजिडली निगेटिव्ह वेनी गेलेली असते, रादर डिस्ट्रक्टिव्ह वेनी गेलेली असते. मग तिथं एक सो कॉल्ड आपण तयार केलेलं परफेक्शनिझम की ते असेल तरच कॉन्सेप्ट ऑफ सक्सेस माझी, बरोबर आहे. तिथं स्वतःचं कुठंतरी कनेक्शन अशा प्रकारे केलेलं असतं की मला आयुष्यात काहीच जमणार नाही, मी आपलं करतोय, त्यामुळे कुठेही पॉज घेता येत नाही. मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टी चेक करून, ज्याला आम्ही म्हणतो की यू हॅव टू मेंटेन अ जर्नल, जिथे एक घेतलेला छान डिसिजन मग तिथे ते जर्नल मध्ये लिहायचं का आपण? ऍब्सोल्युटली. आम्ही त्याला म्हणतो की काही एक एव्हिडन्स बेस्ड जर्नलिंग म्हणून असतं. अरे ही एक मीटिंग खूप छान झाली, ही खूप क्रिटिकल होती, बरोबर आहे, हा डिसिजन खूप हार्ड होता मला, पण मी तो घेतला. आता समजा ते लिहिलं आणि तरी डोक्यात घोळ सुरू झाला तर मग रिसेट कसं करावं? घोळ झाला तरी आपण ज्याला म्हणतो प्रॅक्टिस आणि पेशन्स, म्हणजे कन्सिस्टंटली आणि कॉन्स्टंटली करत राहणं. की मी जेव्हा ते लिहिलेलं वाचतो, आम्ही जर्नलिंग मध्ये काय सांगतो, फक्त लिहायचं नाहीये, रिएन्फोर्स झालं पाहिजे, तुम्ही ते वाचा, दररोज वाचा. दुसऱ्या कुणालाही दाखवायचं नाही. आम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगतो की आम्हालाही दाखवू नका, इतकं मोकळेपणे लिहा. आणि ते तुम्ही जर्नलिंग जेव्हा करता तेव्हा तुम्ही ते वाचणं पण गरजेचं आहे. वाचणं म्हणजे फक्त डोळ्यांनी नाही, समजून घ्या. आता तुम्ही मला सांगा की सपोज मी एक डिसिजन एप्रिलमध्ये घेतला आणि तो डिसिजन मी लिहून ठेवला की मला खरंच वाटलं नव्हतं की मी हा इतका छान डिसिजन घेईन, मला नाही वाटलं की तो मी उत्तम डिसिजन घेतला, पण सगळ्यांनी मला सांगितलं दॅट वॉज द बेस्ट डिसिजन. आणि आता जेव्हा मी तो मे किंवा जून मध्ये वाचतो लिहिलेलं, मी समजून घेतो ते फिलिंग परत. दिस इज रिएन्फोर्समेंट. व्हेरी नाईस. ओके, आणि मग ह्याच्यावर काम करता येणं आपल्याला शक्य आहे. ब्रिलियंट. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर का कदाचित बालपणीपासूनचे हे जे नॅरेटिव्ह आहेत, ज्या स्टोरीज आपण डोक्यात ठेवलेल्या आहेत, ते रिएन्फोर्समेंटनी, आणि रिएन्फोर्समेंट म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, आपणच आपल्या छोट्या छोट्या केलेल्या अचिव्हमेंट्स एव्हिडन्स बेस्ड जर्नलमध्ये लिहून काढणे आणि त्या वारंवार वाचणे, म्हणजे आपले फिलिंग्स चेंज व्हायला लागतात आणि हळूहळू त्या टेप्स ज्या डोक्यामध्ये आहे त्याच्या जागी आपण नवीन टेप्स क्रिएट करायला लागतो. असं कॅप्चर करता येईल. यू रीराइट युअर ओन सिस्टीम ब्रेन प्रोग्राम. परफेक्ट. ओके. जे तुम्ही रॉम मध्ये लिहून ठेवलेत आणि ते फक्त रॉम टू रॅम एक्झिक्यूट होत आहेत खरं तर आता. तुम्ही काय करताय, दिस इज एन अपॉर्च्युनिटी. तुम्ही पॉज घेता, थांबता, चेक करता, रीचेक करता, सिस्टीम रीरन करता.
व्हेरी गुड. हा अप्रोच जो आहे हो. त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. ॲज अ सेड लर्निंग लगेच नाही होणार ते, इट्स हळूहळू अ होईल. कन्सिस्टंट अँड कॉन्स्टंट प्रॅक्टिस. मग जिथं लागलं तर हेल्प घ्यायला हरकत नसते. आमच्याकडे असं आम्ही म्हणतो की काही सेल्फ कॉन्व्हर्सेशनल ग्रुप्स असतात जे खास मी असं म्हणेन की उद्योजकांसाठी असतात आणि त्यांनी बनवणं पण किंवा गरजेचं बनवणं असतं. एक्झॅक्टली. बरोबर की जिथं असं काही वेळा वाटतं ना की एक जनरलायझेशन जेव्हा होतं, नॉर्मलायझेशन होतं, तसं मला वाटतं तसं यांना पण वाटतं. दॅट हेल्प्स. करेक्ट. सो अँड देन यू आयडेंटिफाय विथ, इंग्रजीमध्ये मी म्हणतो की कॉमन ह्युमन सफरिंग, येस. की बाबा मी एकटाच नाहीये जगात ज्याच्याकडे हे असे प्रॉब्लेम्स आहेत. अरे Absolutely, हा पण चांगलं काम करतोय पण ह्याचा प्रॉब्लेम पण तोच आहे. आणि मला वैयक्तिक असं वाटतं की अशा सेफ स्पेसेस आपल्या समाजात कमीच आहेत. कारण की समाजात हे बोलणं की मला धास्ती आहे, अँझायटी आहे, हे सुद्धा टॅबू आहे अजूनही. अगदी. म्हणून मला सतत स्वतःला स्ट्रॉंगच दाखवत फिरावं लागतं. रादर उद्योजकांना तो एक घेतलेला फेक परफॉर्मन्स वाला आयडेंटिटी आवडतो. वाव, हे आपल्याला जाणीवपूर्वक क्रिएट म्हणजे बाजूला करता आलं पाहिजे की परफॉर्मन्स बेस्ड आयडेंटिटी. Yes, कारण आणि त्यात आयुष्य लटकू शकतं अगदी आपलं. अगदी. कारण काम असतं, आपण उचलून कामाला जात असतो, आत काय चाललेलं असतं कोणालाच माहित नाही. युद्धच चालू असेल कधी कधी ऍक्च्युली आतमध्ये. युद्ध असतं. ते म्हणतो ना की आतून तो माणूस कम्प्लिटली कोलॅप्सिंग स्टेजला असतो, बाप पण त्याला दाखवायला काय लागतं, आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सन. एक्झॅक्टली. स्लीपलेस नाईट्स, ताण तणाव, करेक्ट. आणि मग फायनान्शियल बीपीची गोळी खायची, हायपर टेन्शनची गोळी खायची. वाव. तर मित्रांनो, खूप मोठा मेसेज आहे, सिम्पल टर्म्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता सायकॉलॉजिस्ट सांगतात पण आपण जागरूक होणं गरजेचं आहे, नाही तर पालत्या गड्यावरती पाणी परत काही उपयोग होणार नाही त्याचा. मी म्हटलं ना की ही प्रोसेसच तेव्हा चालू होती जेव्हा ती एक वैयक्तिक नीड बनते. व्हेरी गुड. नॉट एव्हरीवन सिक्स हेल्प फ्रॉम काउन्सिलर किंवा yeah. मला काउन्सिलिंगची गरज आहे हे किती लोकांना वाटतं. खूप ह्याचा अर्थ कमी. गरज हो, नसते का? हो. असते. असतेच. बरोबर? आपल्याला मान्य करायचं नाही अगदी. ते. आम्ही तरी म्हणतो कधी आम्ही इथे आहे, कधी आधी तिथे आहे. इतकी ती साधी प्रोसेस आहे. Exactly, नॅचरल, कॉमन अँड एव्हरीवन कॅन ऍक्च्युअली अफोर्ड दॅट हेल्प. ऍब्सोल्युटली. फक्त स्टार्ट कुठून आहे, मी कुठल्याही प्रोफेशन मध्ये असू तरी मला ती गरज वाटणं गरजेचं आहे. करेक्ट. मग ती सगळ्या प्रकारे आपल्याला वापरता येते. आणि समजा आता एखादा उद्योजक फायनान्सेस मध्ये अडकला तर तो फायनान्स एक्सपर्ट कडे जाईल ना. ऍब्सोल्युटली. माइंड मध्ये अडकलं तर मग माइंड एक्सपर्ट कडे जाण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? अगदी अगदी. पण म्हणलं ना की खास उद्योजक त्या एका फेक आयडेंटिटीमध्ये खूपदा दिसतो. आय हॅव टू शो समवे लाईक आय एम अ स्ट्रॉंग पर्सन. आणि सतत ते दाखवत राहायचं मला. सतत. ओके, पुढे जाऊयात. आणि ह्यालाच कनेक्टेड आता प्रश्न आहे की ह्याच्यामुळे बर्नआउट कडे उद्योजक जायला सुरुवात करतो आणि आपल्याला ते डिफरन्शिएट करता येत नाही. थकवा ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल काल माझा दिवस एक 14-15 तासाचा होता. मी थकलो होतो खूप, छान झोपलो 6-7 तास, ताजातवाना होऊन उठलो. बरं. पण बर्नआउट म्हणजे माझा समज असा आहे की मी झोपलोय, उठलोय, माझं क्षीण जातच नाहीये. आणि तर तुम्ही कसं एक्सप्लेन कराल बर्नआउट? आणि मला असं वाटतं की उद्योजकाने ते कसं हाताळावं हे अगदी सिम्पल टर्म्स मध्ये जर का सांगता आलं तर. खूप त्यांना बर्नआउट हा शब्द शारीरिक थकवा या एका ट्रीटमेंट खाली मॅनेज केला जातो. हा, जे की कम्प्लिटली चुकीचं आहे. अगदी. आज तुम्ही जसं म्हणालात की मी खूप प्रवास केलाय आणि मला आता थकवा आलाय, तर मी काय करेन, झोपेन, Yes. ब्रेक घेईन. Yes. बरोबर आहे, एक दिवशी कामावरून सुट्टी घेईन. करेक्ट. ह्या गोष्टींनी बरं वाटतं, त्याला आपण म्हणतो थकवा, शारीरिक थकवा. Correct, आणि बर्नआउट म्हणजे नक्की काय, तर अगदी छोटे छोटे डायलॉग जर तुम्ही कदाचित मॉनिटर केले असतील, लोकांकडनं ऐकले असतील, आजकाल कामच करावं असं वाटत नाही. येस, बरोबर आहे, किंवा ऍब्सोल्युटली. कितीही काम केलं तरी असं वाटतं या कामाला काय अर्थ नाही, हा, किंवा उत्साहच गेलाय माझा सगळा. मोटिवेशन वाटत नाही. Yeah. कितीही झोपलं तरी फ्रेश वाटत नाही. Yes. तुम्ही ट्रिप वरती जाता, वेगवेगळ्या प्रकारचे आता ब्रेक माणसं घेऊ शकतात, हो. पण तरी सुद्धा परत आल्यानंतर तुमचं परत एक कामाशी एक पॉझिटिव्ह नातं तयार होत नाही. नाही होत. बरोबर आहे, एक इमोशनल नमनेस जाणवतो. करेक्ट. काय करतोय मी, करेक्ट. बरोबर आहे, सुन्न झाल्यासारखं अगदी होतं. खरं आहे. न्यूट्रल होतो आपण, काम खूप करतो आपण, पुश करतो, नाही मला काम करावं लागेल. Yes. तर इथं हे जे काही म्हणतो आपण, ह्याला म्हणतो आपण बर्नआउट. बर्नआउट. ओके, सिम्पल. ही लक्षणं आपण लक्षात ठेवली पाहिजेत. म्हणून आपण स्वतःला जास्त, आम्ही म्हणतो की उलट बर्नआउट मधला माणूस हा वर्कोलिक बनतो. हा, का, तर मी काय करतोय हेच कळत नाही. Correct. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सेल्फ फिरायला जातो. राईट. बरोबर आहे. Right. फक्त आपलं आउटकम हे एका स्पेसिफिक प्रोडक्टिव्हिटीशी कनेक्टेड नाही, ते नाही. एका मिनिंग नावाच्या आस्पेक्टशी पण कनेक्टेड आहे. मी काय करतोय. वाव, ओके, बरोबर हे आहे? खूप महत्वाचं हा. आहे. आणि त्याच्याकडे जेव्हा लक्ष जात नाही तेव्हा थकवा हा थकवा न राहता बर्नआउट कडे जायला लागतो.
मग हे कसं मॅनेज करायचं? आता ही सिम्पटम्स समजा दिसायला लागली, बाबा नीरस आहे मी, माझं लक्ष लागत नाही, चिडचिड होतीये, समजा झोप लागत नाही, समजा ही बर्नआउटची लक्षणं दिसायला लागली, फर्स्ट स्टेप काय केली पाहिजे? फर्स्ट स्टेप स्किप होते, खरं सांगू तर. का काय होते? स्किप केली अच्छा, जाते. skip केली जाते. बर्नआउट आलाय बाबा बरं. तुला, हे आम्हाला सांगताना सुद्धा समोर इतका डिनायल दिसतो हा. बऱ्याच वेळेला. नाही नाही, मी ओके, हे खूप छान आहे. मला काही होत मी नाही. कालच मॅडम 12 तास काम केलंय आणि एक अजून मोठा प्रोजेक्ट मिळाला आणि आता मी तयार आहे, पण मला माहिती नाही म्हणून मी तुमच्याकडे आलोय की मला असं काहीतरी मिसिंग आहे असं वाटतंय. म्हणजे मला काम करायचंय पण मला एका वेळेला स्वतःला असं खूप पुश करत न्यावं लागतं असंही वाटतंय. तर त्याला हे सांगताना आम्हाला थकवा येतो, बाबा तुला बर्नआउट आला. हा, हे तू मान्य केलं पाहिजे. मग ह्याच्याकरता एक फ्रिक्वेंट कन्सिस्टंट आपली स्वतःची प्रॅक्टिस बिल्ड करावी लागते. स्पीड ब्रेकर अप्लाय करणं. आणि तो स्पीड ब्रेकर अप्लाय करणं म्हणजे नक्की काय करावं? आणि उद्योजकतेमध्ये स्पीड ब्रेकर अप्लाय करणं म्हणजे स्वतःची अपॉइंटमेंट घेऊन इमोशनल रिफ्लेक्शन वरती येणं. ओके, हाऊ आय एम फिलिंग राईट नाव. जसं आता आपण भेटलो, आपण yes. पहिला प्रश्न डिफॉल्ट विचारतो, कसा अरे बाबा कसं आहे. एक्झॅक्टली. आन्सर काही वेळेला आपण जरी आय एम फाईन असं दिलं, काही लोक आय एम एक्सलंट वगैरे असं काय काय सांगतात मग असं, कारण ते अफर्मेशनचा परिणाम झालेला आहे Actually, त्यांच्यावर. पण इथं जेव्हा आपण स्वतःशी कनेक्शन बद्दल बोलतोय, देर हॅज टू बी व्हेरी ऑनेस्ट रिफ्लेक्शन. वाव. माहिती नाही काय होतंय पण आज नको वाटतंय जायला, इथून ती Yes. स्टार्ट होते. आणि हे स्वतःशी पण मान्य करत नाही आपण कधी कधी. अगदी. मग आपण काहीतरी सवय नाही, मला नसते. पुश केलं पाहिजे स्वतःला Yes. वगैरे असं. म्हणून तिथं ही इमोशनल रिफ्लेक्शनची ऑनेस्ट प्रॅक्टिस बिल्ड करणं ही स्टेप नंबर 1. मग ते ओके, अगदी बर्नआउट मध्येच आहे का? नाही, इट इज अ थ्रू आउट प्रॅक्टिस. Right. जसं आम्ही पण जेव्हा सांगतो पेशंटना की आम्ही स्वतः जर्नलिंग करतो, म्हणजे Ah, सकाळी yes, आल्यानंतर स्वतःची पहिली अपॉइंटमेंट असते क्लिनिकमध्ये. आज मला काय करायचंय, माझा रोल नक्की काय आहे, किंवा बरोबर आहे? कधी कधी समजा असं लिहिलं तर आपण की आज मला थोडं सॅड वाटतंय, हे असं इमोशनल जर्नल मध्ये अगदी. लिहिलं तर असं अगदी. करता येऊ हा, शकतं? करावंच लागतं. ओके, कारण मला आज माहिती नाही पण मी आज थकली, मला नाही काम करावं असं वाटत आहे. ही ऑनेस्ट तुमची स्वतःला आलेली एक पावती आहे, बरोबर आहे? ती तुम्हाला बघितल्याशिवाय, तुम्हाला काय होतंय कळल्याशिवाय तुम्ही पुढे कसे जाल? एक्झॅक्टली. आणि म्हणून ते स्किप केलं जातं. पण तिथं आपण खूप त्याला अशा प्रकारे ठीक आहे बघू होईल, एक कॉम्बिफ्लाम खातो आणि काम करतो, बरोबर आहे? आज संध्याकाळी एका पेक बरोबर होऊन जाते काम. सगळ्यांनाच ताण असतो, या जगात जगायचं तर करावंच लागतं. करेक्ट. यू हॅव टू बी अ हसलर, Absolutely. गो गेटर वगैरे हे सगळे ट्रेंड्स आणि आहेत. ह्या सगळ्या जबरदस्तीने ते माइंड बर्नआउट कडे जेव्हा गेलेलं असतं तेव्हा ते ऑलरेडी त्यात बुडलेलं असतं. एक्झॅक्टली. आणि आहेत ना एव्हिडन्सेस, 35-36 वर्ष लोकांना हार्ट अटॅक्स यायला लागलेले आहेत, डायबिटीस, आपण वर्ल्ड लार्जेस्ट डायबिटिक पॉप्युलेशन व्हायला लागलेलो आहोत. त्यामुळे कधी कधी मला वाटतं कुठे चाललोय आपण, काय करतोय वाटते. माझे स्वतःचे मेंटर नेहमी आम्हाला एक गोष्ट सांगतात, तुमचा स्वतःचा पेशंट होऊ देऊ नका. बरोबर आहे? तुम्हाला लोकांना हेल्प करायची आहे, पण तिथं हेल्प करताना तुम्ही स्वतःला हेल्प करू शकताय का हे बघा. आणि हेल्प कधी कराल, काय झालंय समजल्यावर. करेक्ट. समजत का नाही, ब्रेक नाही, पॉझेस Pause नाही. इमोशनल रिफ्लेक्शन कोणी शिकवलेलं नाही. Yes. त्यामुळे या उद्योजकतेच्या लाईनमध्ये आपल्याला हे सेल्फ रिफ्लेक्शन्स, सेल्फ असेसमेंट, हॅव्हिंग अ गुड कनेक्शन विथ माय सेल्फ जस्ट ॲज अ सिम्पल ह्युमन बिईंग. मी माझ्या स्वतःच्या स्पेसमध्ये तो सक्सेसफुल उद्योजक नसावा. तो कोण आहे? एक साधा ह्युमन बिईंग. मी त्याला काही नाव देईन, राईट? तिथे तुमचा इनर रॅन्शो येऊ शकतो, येस ऑल इज वेल. दिस इज सेल्फ कनेक्शन. किती सुंदर दाखवलंय, बरोबर आहे? ते कनेक्शन जेव्हा बिल्ड होतं, ते कनेक्शन, तेव्हा काय होतं, अच्छा हे होतंय, मला कदाचित जाणवत आहे. तर इथं आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपण स्वतः परत एकदा आपल्या स्वतःच्या हेतूशी कनेक्ट होतो. आणि हल्ली मला जे मी ऑब्झर्व करते ना, लोकांचं स्वतःशी कनेक्शनचे च्या व्याख्या पण खूप बदलल्या आहेत. मी जिमला जातो, अरे पण तू जिम म्हणजे परत ते एक्सटर्नलच झालं ना. मी विकेंडला हाईकला जातो, अरे चांगलं आहे ते, पण तू शांत बसून कधी बघितलेलं आहेस का आतमध्ये की काय घडतंय, किंवा ऍक्सेप्ट केलंयस की मला वैफल्य आलेलं आहे, मी त्रासलेलो आहे. हे स्वतःशी सुद्धा आपण बोलत नाही, कारण आपण तर स्वतःला ते मोमेंट्सच देत नाही. आणि मग प्रत्येक जण आउटवर्डली एवढ्या ऍक्टिव्हिटीज करते आणि त्याचा त्यांनी वेलबिंगशी जोडलेलं नातं आहे की वेलबिंग म्हणजे जिमला जाणे. अगदी खरं आहे. आपल्याकडे सेल्फ केअर म्हणलं की काय विचारतात किंवा काय उत्तर देतात माहितीये का? मॅडम मी खूप छान स्वतःची काळजी घेतो, मी उठून जिमला जातो, मी बॅडमिंटन खेळतो, माझा असा एक ग्रुप आहे, माझी ती एक ऍक्टिव्हिटी आहे. पूर्ण दिवसभर एक बिझी रुटीन असणं म्हणजे आपण स्वतःची केलेली एक मोठी फसवणूक आहे. परफेक्ट. मला हे इतकं
इतकं आवडलं की सतत बिझी असणे अगदी. ही स्वतःशी आपण केलेली फसवणूक आहे. अरे बाबा 2 मिनिटं स्वतःला अपॉइंटमेंट देऊन शांत बसू शकतो का? तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगू तर जमत नाही. नाही. त्रास होतो. म्हणजे कधी कधी लोक मला भेटतात ना आणि आपण भेटत असतो तर मी लोकांना लोक विचारतात हाऊ आर यू. मी सांगतो आय एम पीसफुल. मी असं जेव्हा म्हणतो ना हा पीसफुल मग काही लोक म्हणा अरे किती इंटरेस्टिंग आन्सर आहे. अरे काय कसं काय पीसफुल. अरे बाबा हे तर बेसिक आहे ना आयुष्यातलं. पण ते आपण घालवतोय कुठेतरी. मग जे असतं त्याच्यापेक्षा दिसतं त्याच्याकडे आपला प्रवास आहे. वाव. बरोबर आहे. इथं आहे सगळं. आपल्याला काय पाहिजे डोळ्यांना जे दिसतं. मग त्याच्याकरता माइंड डायव्हर्ट करून ते शोधणं, ते घेणं, हे करताना आपल्याला वाटतं की दिस इज समथिंग व्हॉट आय वॉन्ट. मग ह्याच्यामध्ये होतंय का जसं आता आपण बघितलं की मला थकवा आलेला कसा कळेल. तो जिम मध्ये नाही तुम्हाला दाखवणार. ते काय म्हणतील अच्छा हे करून बघ. करेक्ट. 2 वेट्स जास्त मार. पण त्यांचा पण बिझनेस आहे. त्यांच्याकडे मल्टिपल ऍक्टिव्हिटीज मल्टिपल व्हेंचर्स आहेत. आता योगा आहे आणि बऱ्याच अगदी तिथे सुद्धा अशा ऍक्टिव्हिटीज असतात. तुला हा त्रास आहे का हे करू. पण तुला नक्की त्रास काय आहे तो कोणालाच माहित नाही. मलाच माहित नाही. मी काय सांगणार. बरं तिथं एक्सरे सोनोग्राफी ब्लड टेस्ट नाही ना मनासाठी. हे पॅरामीटर आहेत आणि ही डेफिशियन्सीज आहेत. पण इथं ब्युटिफुल प्रॅक्टिस आहे. थ्रू युअर इमोशन्स यू फील दॅट कनेक्ट विथ युअर इनर सेल्फ. फक्त ही प्रॅक्टिस विश्वास ठेवून आपल्याला बिल्ड करावी लागते. म्हणून ॲज यू आस्क्ड मी की हे बर्नआउट कुठंतरी डील करताना आपल्याला जायचंय कुठं. फर्स्ट स्टेप बी विथ युअर सेल्फ. कीप ऑन चेकिंग युअर इमोशनल स्टेटस. सेकंड व्हेरी इम्पॉर्टंट. जर असं वाटलं की ब्रेक पॉज घेऊन बरं नाही वाटत आहे इट्स अ हाय टाइम टू फील रिकनेक्टिंग विथ युअर ओन गोल अँड पर्पस. येस. आम्ही एक सिनियर सिटीजन बरोबर एक खूप सुंदर प्रोजेक्ट केला होता इकिगाई फॉर सिनियर सिटीजन. का तर अगदी थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या डिप्रेशनच्या मागं मला ॲज अ जिरियाट्रिक काउन्सिलर म्हणून सापडलेलं सगळ्यात प्रॉमिनंट रिझन होतं जगायचं कशाकरता. एक्झॅक्टली. आणि एक रिसर्च आहे की ज्या लोकांचा म्हणजे विशेषतः उतार वयामध्ये किंवा पर्पस हरवलेला असतो ते ऍक्च्युअली डाय अर्लियर दॅन पीपल हू हॅव अ पर्पस टू लिव्ह. म्हणून आपण आता जे बघतोय की बर्नआउट आपण जेव्हा बघतो तेव्हा मिनिंग हरवलेलं असतं. आणि मिनिंगशी की माझे एफर्ट्स आणि कुठंतरी येणारं आउटकम याच्यात बॅलन्सच नसतो किंवा इनर गोल आणि ऑब्जेक्टिव्ह गोल याच्यामध्ये खूप अंतर तयार झालेलं असतं. मग मी एफर्ट्स टाकत राहतो मला फील नाही करता येत. कसं येणार. म्हणून तिथं कुठंतरी ती स्वतःची दुसरी स्टेप असते की मला समजल्यानंतर माझ्या मिनिंगकडे मी जाणं. जशी खूप प्रॅक्टिसेस आपल्याकडे आहेत. फाइंडिंग पर्पज. काही लोक त्याला धर्म म्हणतात, इकिगाई म्हणतात, हेतू म्हणतात, पर्पज म्हणतात. तर ह्या सगळ्यातनं आपल्याला स्वतःच्या युनिक कस्टमाइज्ड गोलकडे जायचंय. जसं आपण म्हटलं की प्रत्येक उद्योग किंवा प्रत्येक तयार केलेला एक बिझनेस हा एक वेगळा रोडमॅप आहे. तिथे कंपॅरिझन मला हे पाहिजे तिथे परफेक्शनिझम हे नाही होऊ शकत. म्हणजेच माझा गोल वेगळा आहे. बरं मी का चालू केलंय मला काय हवंय त्यात आज मला काय हवंय हे जर स्वतःशी आपण कनेक्टेड राहिलो तर मोस्ट ऑफ द टाइम वाट हरवायची शक्यता कमी असते. आणि इथे माझा स्वतःचा अनुभव मला सांगायचा आहे. म्हणजे मी कॉर्पोरेट ट्रेनिंग्स आणि कोचिंग वगैरे करतो पण मग मी कॉन्टेंट क्रिएशन कडे थोडासा वळलो. आणि मग आता काय दिसतं इतर कॉन्टेंट क्रिएटर्स दिसायला लागतात. अरे काय ह्यांनी स्वतःचे बायसेप्स दाखवलेत की उलटा लटकलेला आहे आणि त्याला 2 लाख फॉलोअर्स आहेत आणि आपल्या पेजला दिसत आहेत 2000. आता हे एक सोशल कंपॅरिझन आणि त्यातनं येणारं वैफल्य. मग मी बसलो शांत. मी म्हटलं आपला कॉन्टेंट काय आहे सायकोलॉजी आणि माइंडफुलनेस बेस्ड आहे. तुझा ऑडियन्स काय आहे एक विशिष्ट ऑडियन्स आहे. त्याचे प्रॉब्लेम्स विशिष्ट आहेत. आपल्याला वेळच लागणार आहे. आणि मग मला ते कॉन्शियसली फॉलोअर्स असो किंवा नसो मी पुढची 2 वर्ष कॉन्टेंट क्रिएट करणार आहे माझ्या आनंदासाठी. आणि 2 लोकांना फायदा झाला तरी चालेल. हे मला रिसेट करावं लागलं. म्हणजेच काय स्वतःची आयडेंटिटी फक्त त्यांनी जे काही बेंचमार्क्स ठरवलेत किंवा सोशल मीडियावरती आपण ज्याला म्हणतो हायली रेटेड जो काही रील किंवा व्हिडिओ किंवा एखादं व्यक्तिमत्व आहे तर मला बॅकस्टेजशी त्याच्याशी तसं कनेक्ट नाही व्हायचंय. आणि बरं माझं अप्रुव्हल मी तसं का ठरवावं की मला 25,000 फॉलोअर्स आहेत म्हणजे मी यशस्वी. आणि झोपताना मी समजा अँझायटी घेऊन झोपत असेल की आता 25,000 ते 50,000 फॉलोअर्स कसे करू जे की फुटकळच असतात बहुतेक कदाचित कोणीच उपयोगी पडत नाही आपल्या. आणि हे खरं सांगू स्टुडंट फेज मध्ये चालू होतं. मला प्रिलिमला 70% मार्क पडतात. तू कर 1 महिन्यात तुला 90% पडतील.
आणि ते कॅरी फॉरवर्ड करतो आपण हा, उद्योजकतेमध्ये हा. पण. मग काय होईल त्या मेंदूचं, तुमची कपॅसिटी ओळखणं, त्याप्रमाणे शॉर्ट टर्म गोल बनवणं, अवेअरनेस तयार करणं आणि मग ते स्टेप बाय स्टेप एन्जॉय करता येणं. Correct. सी बर्नआउटसाठी पॉझिटिव्हिटी पण लागते, जी तुमची ताकद बनते. Absolutely. की मला हा एक प्रोजेक्ट मिळालाय आणि माझ्या कपॅसिटीनी मला जसा जमेल तसा माझ्या काइंड ऑफ लिमिटेशन सहित Yes. मला तो छान अचीव्ह करता आला अँड आय एम हॅपी विथ इट. परफेक्ट. आणि मला आज ना खरं छान वाटतं आता बोलताना, कारण मी तुम्हाला सांगतो की हे जे चॅनल मी सुरू केलं हे छोट्या उद्योजकांसाठी सुरू केलं की, आणि म्हणून का, कारण मला हे एका पॉइंटला खोडून काढा की छोटा उद्योजक म्हणजे अयशस्वी नाही. आज भारतात सुद्धा छोट्या उद्योजकाची MSME ची व्याख्या आहे 200 कोटी टर्नओव्हर. त्या ब्रॅकेटमध्ये आहे तो, आणि म्हणजे तो छोटा नाहीये खरं तर. आणि किंवा एक घरगुती व्यावसायिक 15 वर्ष 20 वर्ष जर का नेटाने व्यवसाय करत असेल, त्याला अनसक्सेसफुल कसं म्हणू शकतो आपण? त्याला फंडिंग नाही मिळालं म्हणून तर अनसक्सेसफुल नाहीये. आणि म्हणून हे मला तुमच्या हे सायकॉलॉजीच्या अँगलशी हे आता कनेक्ट करावं असं वाटतंय की आपापलं डेफिनेशन आणि मिनिंग मग ते 50 लोकांचं सर्व करण्याचं का असते ना, तिथे जर का आपला इकिगाई आणि पर्पज सापडला तर आपण नाही होणार बर्नआउट. ऍक्च्युली. आणि हा पर्पज आणि आपला गोल आपण स्वतः बिल्ड रिबिल्ड करत असतो. दॅट्स अ जर्नी. दॅट इज अ ब्युटी ऑफ जर्नी रॅदर. की मला 50 लोकांची ऑर्डर या महिन्यात पूर्ण करता आली. ओके, नाऊ चेक युअर रिसोर्सेस अँड बिल्ड शॉर्ट टर्म गोल नंबर 2. परफेक्ट. तर तुम्ही बघा की आपण म्हणताना सुद्धा आपल्याला एक एक्साइटमेंट आहे, क्युरिओसिटी आहे, पॉझिटिव्हिटी आहे, ती बाहेरून नाही, ती आतून आपण फील करतो. आणि ती सगळ्याची मजा घेता आली पाहिजे ना, की अरे मजा आली 50 लोकांना सर्व करून, मस्त वाटलं एकदम. अगदी. आणि याच्यामध्ये काही हर्डल्स येणार आहेत, तुम्हाला अपयश येणार आहे, फिअर वाटणार आहे, अनसर्टन्टी आहे, याच्याशी तुमची नकळत जी एक मैत्री होते. आपण मैत्री शब्द का वापरतो तर तिथं नॉन जजमेंटल ऍक्सेप्टन्स. मित्र असं नुसतं कौतुक नाही करत, अरे मस्त आहे तू, थोडे इथं काम कर, ही आपल्याला मैत्री एस्टॅब्लिश करायची. आणि आपण बघतो खूप सक्सेसफुल आज जे उद्योजक आहेत त्यांच्यामध्ये ही मैत्री दिसते. म्हणजे ते जेव्हा त्यांचे तुम्ही जर काही व्हिडिओ स्पीचेस ऐकले तर तुम्हाला जाणवतं की खूप सुंदर सेल्फ पॉज असतो. ते त्यांच्या आयुष्यातले हार्ड फेजेस सांगताना सुद्धा ती शांतता, ते कॉम्पोज्ड व्यक्तिमत्व दिसतं. ही मैत्री आहे. परफेक्ट. त्यामुळे बर्नआउट डील करताना या मैत्रीशी तुम्ही जर कनेक्टेड असाल तर तुम्ही अलर्ट राहता, तुम्हाला वेळीच कळतो, मग तो सोमॅटिक बनत नाही. करेक्ट. किंवा तो इतर ॲडिक्शन्स कडे जात नाही. परफेक्ट. खूप ही गोष्ट मी अगदी प्रामाणिकपणे मांडेन की आज पुण्यातले सुद्धा बरेचसे उद्योजक जे काउन्सिलिंग घेतात बेस्ड ऑन आवर सर्व्हे, बेस्ड ऑन आवर सम सॉर्ट ऑफ आउटकम नॉर्मली जे जर्नल्समध्ये येतं, झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही. बापरे. म्हणजे असं असतं मॅडम, काही द्या एक झॅपीस किंवा रेस्टिल द्या, बापरे, बाकी नंतर बघू. बरोबर आहे. खरं तर बर्नआउट वरती सेपरेट एपिसोड करावा लागेल. बट थँक्यू सच व्हॅल्युएबल इन्साइट्स. आणि ह्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो. प्रत्येक उद्योजकच काही कोटी फंडिंग, VC फंडिंग आणि ह्याच चर्चा आत्ता बघायला बघतात. पण उद्योजकाचा पर्पज, व्हॅल्यू ड्रिव्हन ऑफकोर्स आहेत उद्योजक, नाही असं नाही, पण एकंदरीत समाजभान जे होतंय की ह्याच लेवलचा उद्योग झाला तर तो सक्सेसफुल होऊ शकतो. आणि त्यामुळे येणारे मानसिक प्रॉब्लेम्स ह्यामधनं आपल्याला खूप चांगल्या इन्साइट्स मिळालेल्या आहेत. पुढे आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आता उद्योजक ना बऱ्याच, मला असं वाटतं की उद्योजकतेच्या त्या प्रवासामध्ये एकटा असतो ॲक्च्युली. प्रॉब्लेम शेअर करता येत नाहीत आणि एकांतपणा आणि एकटेपणा म्हणजे जसं लोनलीनेस आणि अलोननेस, आपल्या संस्कृतीमध्ये अलोननेस, एकांतपणात रिफ्लेक्शन याला महत्व आहे. पण एकटेपणा जो आपल्याला भेडसावतो किंवा त्रास द्यायला लागतो एका पॉइंटला, त्या एकटेपणाशी कसं डील करायचं? खूप सुंदर प्रश्न आहे. सूक्ष्मतेमध्ये विचार करून तुम्ही हा प्रश्न तयार केलाय मला जाणवतं. कारण उद्योजकतेच्या लाईनमध्ये येताना जी एक पर्सनॅलिटी मी बघते त्याच्यामध्ये एक डिफॉल्ट ट्रेट असतो, मला माझ्या पद्धतीने काम करायचं. मग हे जे मी पण आपण तयार करतो, सो कॉल्ड आपल्याला त्या एका रोलमध्ये, साच्यामध्ये आपण घालतो, तिथे तो एक सेल्फ डिक्लेअर्ड लोनलीनेस असतो. आजूबाजूला टीम असते, अगदी फॅमिली असते, खूपदा मी बघते सपोर्टिव्ह लोक असतात, पण त्या व्यक्तीला एक टाईपची रिस्पॉन्सिबली एकटेपणा घ्यायची सवय झालेली असते. हा सगळा जो मी काही व्याप मांडलाय, कोणाला काही सांगायचं नाही, घरी सांगितलं तर टेन्शन येईल वगैरे वगैरे. आय एम आन्सरेबल टू एव्हरीवन.
Right. प्रत्येक डिसिजन मलाच घ्यायचा आहे, राईट. तो उत्तमच घ्यायचा आहे आणि उद्या जर काही नीट नाही झालं तर ती माझीच जबाबदारी आहे. हा. हा जो काही, आणि मी स्ट्रॉंग राहायलाच पाहिजे, करेक्ट. काही होऊ दे. काही होते. हे जे सतत मी आपण वापरतो त्याच्यामध्ये हा कुठंतरी एक टाईपचा एकटेपणा अडकलेला आहे. आणि त्या एकटेपणामध्ये काय होतं की तुम्ही अडकले जाता. इट्स अ ट्रॅप. इट्स अ ट्रॅप. बरोबर आहे. मग हा एकटेपणा मी म्हणेन कशा पद्धतीने तुम्ही डील करू शकता, तर इथं मी जसं म्हटलं की काही सेल्फ कॉन्व्हर्सेशनल ग्रुप्स असतात, हो. जिथं तुम्ही जाऊन परफॉर्मन्स बेस्ड टॉक न देता, येस. राईट, तिथं फक्त स्वतःचं सक्सेस फेल्युअर खरेपणा बाहेर मग तिथं तुम्ही ग्रुप्समध्ये जाऊ शकता. एखाद्या थेरपिस्ट किंवा एखादा सेल्फ मेंटॉर कोणी असेल तर तिथे जाऊन तुम्ही बोलू शकता. हे करणं म्हणजे तुमचं कुठंतरी एकटेपण शेअर करणे, ती गरज आहे. ती गरज आहे. अगदी खरं आहे. दुसरं खूप महत्वाची गोष्ट असते की एकटेपणामध्ये भीती असते, अनसर्टन्टी, ह्या सगळ्या इमोशन्स फक्त दाबल्या गेलेल्या असतात. बरोबर आहे. तिथे ग्रोथ नाही आहे, तिथे स्टॅग्नन्सी आहे. करेक्ट. मला ते करावं लागतं आणि दररोज करेन हे प्रेशर आहे. पण तुम्ही त्या एकटेपणाला जेव्हा सॉलिट्यूडशी कनेक्ट करता, जिथे एकांतपणाशी एकांतपणा असतो, तो तुम्हाला थेरपेटिक बनतो. इथे काय आहे, मी लोकांशी फिजिकली कदाचित कनेक्टेड नसेल पण स्वतःशी कुठंतरी कनेक्टेड असतो. आणि हे फक्त कनेक्शन नाही, जिथे फिअर आहे, अनसर्टन्टी आहे, तिथं तुम्ही प्रामाणिकपणे त्या फिलिंग सहित व्हॅल्यू बेस्ड स्पेस अनुभवता. आय एम फिलिंग फिअरफुल थ्रू सेल्फ टॉक. तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता आणि सेल्फ एक्सेप्टन्स. म्हणजे काय होतं की तुम्ही सेल्फ स्पेस क्रिएट करता, तुम्ही स्वतःबरोबर प्रामाणिकपणे राहता. आता इथं अनसर्टन्टी जरी असेल तरी अनसर्टन्टी बरोबर जगताना तुम्ही तुमची जी इमोशनल कपॅसिटी प्रामाणिकपणे वाढवता. ते खरं तर उद्योजकतेचं सगळ्यात मोठं रहस्य. करेक्ट. यू डोंट हॅव टू शेअर एव्हरीथिंग विथ अदर्स, करेक्ट. बट यू कॅन शेअर ईच अँड एव्हरीथिंग द वे इट इज टू युअर ओन सेल्फ. राईट. बी ऑनेस्ट. उद्या एक मीटिंग आहे आणि मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे. हो. हे स्वतःला छाती ठोकपणे सांगा ना. हो. त्याला थोडा वेळ ठेवा. दॅट इज एकांत. किंवा एखादं फेलियर पण ऍक्सेप्ट करणं. फॉर एक्झाम्पल आता मी मागच्या आठवड्यामध्ये एका क्लायंटनी इव्हॅल्युएशनसाठी बोलवलं होतं आणि ते झाल्यावरती मीटिंग 4 लोकांचं पॅनल मला इव्हॅल्युएट करत होतं. मला असं वाटलं की नाही झाली ती मीटिंग व्यवस्थित, कदाचित कॉन्ट्रॅक्ट जाईल हातात ना आपल्या. पण मग मी काय केलं की आलो मी हॉटेलवरती आणि म्हटलं ठीक आहे यार, गेलं तर गेलं. आता प्रत्येक वेळेलाच मी सिक्सर कशी मारू शकेन, मी माणूस आहे. आणि मला त्या मोमेंटला ती रिकव्हरी होती माझी, कारण तिथनं त्या ऑफिसमधनं हॉटेलवरती जाईपर्यंत मी स्वतःला दोष देत गेलो. तू असं मूर्खासारखं बोललास, तू हे नव्हतं बोललं पाहिजेस, तू तिकडे पॉज घेतला पाहिजे होतास. मी म्हटलं नाही यार, त्या मोमेंटला जे मला वाटलं ते मी माझ्या बेस्ट अबिलिटीनुसार केलं. आता पलीकडे माझ्या हातात नाहीये. हा, समजा एखादी चूक झाली असेल तर मी रिफ्लेक्ट करेन, पुढच्या याला सुधरवीन. बट आय डोंट हॅव टू बीट माय सेल्फ अप परपेच्युअली फॉर दॅट, हॅव्हिंग स्टेक्स हाय सो मच की मी प्रत्येक वेळेला स्टार असलं पाहिजे. आणि त्यातनंही तो एकटेपणा वाढू शकतो. ते प्रेशर येतं ना, कारण मी सगळंच केलं पाहिजे. जसं आपण म्हटलं की माझ्या हातात जे आहे ते मी कन्सिस्टंटली करत राहणं गरजेचं आहे. ते स्वतःला पोहोचवणार कधी? तुमचा स्वतःचा जो काही एकांत, सॉलिट्यूड असेल तर तुम्ही पोचवाल. तिथे जागरूकता आहे, तिथे अलर्टनेस आहे आणि ग्रोथ आहे. का तर तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःची मदत करता आणि अकॉर्डिंगली यू प्लॅन. ॲब्सोल्युटली. ते प्लॅनिंग व्हायला तुमच्याशी कनेक्शन, चेकिंग अप युअर रिसोर्सेस, राईट, अंडरस्टँडिंग व्हॉट सॉर्ट ऑफ हर्डल्स मे कम. तिथं कुठलंही आपण नाही ते मी दूर करेनच असं कुठलीही बियॉन्ड कंट्रोल गोष्ट विदिन कंट्रोल आणण्याचा हट्ट नसतो. आय ट्राय ही अपेक्षा बनते की कसं करता येईल बघतो. आणि ऍट द एंड ऑफ द डे परत तुम्ही संध्याकाळी तुमच्याशी रिकनेक्ट होता त्याच एका एकांतात आणि स्वतःला सांगता की मी माझं बेस्ट देऊ शकलो. बरं, हे जे मला जमलं नाही ते कसं करता येईल ते बघतो. करेक्ट. हे म्हणताना सुद्धा एक आश्वासक अकोमोडेटिव्ह सेल्फ टॉक आहे की आपण करूया. आता एकटेपणामध्ये तुम्हाला कोणीतरी तिथे पार्टनर भेटतो जो तुम्हाला फ्रेंडली, प्रामाणिकपणे कुठेतरी साथ देतो. तर तुम्हाला क्रिएट करावं लागतं. राईट. बरोबर आहे. असे असोसिएशन्स पण क्रिएट करावे लागतात आपल्याला. खूपदा आपण म्हणतो ना की असे ग्रुप्स असतात पण माहित नसतं, किंवा असले तर तिथं फक्त सक्सेस आणि फेल्युअरच डिस्कस केलं जातं. आज सोशल मीडियावर आपण बघतो की
सगळं छान 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 सगळं भारी आहे. हो, सगळ्यांचा आलबेल आहे, सुजलाम सुफलाम आहे. आम्ही म्हणतो काही वेळा इथे येऊन साईडला आमच्या बसा म्हणजे खरं पिक्चर कळेल तुम्हाला काय आहे. बरोबर आहे. आज थेरपिस्ट कडे इतकी लोक का येतात जर सोशल मीडियावरती इतकं सुख आहे. होय, बरोबर आहे. तर आपल्याला या सगळ्या इमोशन्स बरोबर राहता येतं. एक आमच्याकडे आम्ही ज्याला म्हणतो की ACT म्हणजे ऍक्सेप्टन्स अँड कमिटमेंट बेस्ड अप्रोच जो बिल्ड केला जातो. इव्हन काही CBT मध्ये सुद्धा आम्ही ऍक्सेप्टन्स वरती खूप काम करतो. हा ऍक्सेप्टन्स म्हणजे काय, फिअर आहे, अनसर्टन्टी आहे, कुठंतरी सेल्फ डाऊटिंग आहे, इरिटेशन आहे, एन्झायटी आहे. पण ह्या सगळ्या इमोशन्स सहित एक व्हॅल्यू बेस्ड जीवन जगता येतं एका उद्योजकाला सुद्धा. ते कसं शक्य आहे, तर ह्या ज्या स्टेप्स आपण बघतो, सेल्फ अवेअरनेस, अंडरस्टँडिंग, लाईक इनटॉलरन्स काइंड ऑफ अ प्रॉब्लेम जर मला असेल तर मी तो कसा मॅनेज करायचा आहे. तर मला अनसर्टन्टी नाही येता येते, मला शिकावं लागेल. इट्स अ स्किल बेस्ड प्रोग्राम. करेक्ट. तर ह्या स्टेपमधून तुम्ही जसं पुढे जाता हा प्रवास खूप सुंदर होतो. आणि मी जसं म्हटलं की हे फक्त कुठंतरी दिसणारा आउटकम नाही, युअर सेल्फ गेट्स ट्रान्सफॉर्म्ड. राईट. ते विटनेस पण करता आलं पाहिजे. करेक्ट. तर ते सुंदर आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की उद्योजकाला ना खूप निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय घेताना कधी कधी पूर्ण डेटा नसतो किंवा पुढच्या ह्या निर्णयाचा पुढच्या 4-5 महिन्यात काय परिणाम होतील हेही आपल्याला कधी कधी क्लिअर नसतं. तर परत निर्णय काही डेटा अवेलेबल असतो पण बरंचसं अनिश्चित असतं. त्यामध्ये निर्णय घेताना एका उद्योजकाने कसं अप्रोच केलं पाहिजे. आणि त्याचा दुसरा भाग म्हणजे मग आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे की बाबा एक आपला आतला आवाज पण असतो, तो ऐकता आला पाहिजे, ज्याला आपण गट फिलिंग म्हणतो. हे दोन्ही तुम्ही कसं एक्सप्लेन कराल आणि त्याचं रिलेशनशिप. आपण जसं मगाशी म्हटलं ना की उद्योजक हा नेहमीच स्वतःला बेस्ट प्रॉडक्ट आधी समजत असतो. म्हणजे नक्की काय, मी बेस्ट असलं पाहिजे कुठे कुठे. आता आपण जसं डिसिजन मेकिंग बघतो, माझे जे डिसिजन्स असतील किंवा मला जे घ्यावे लागतील तो डिसिजन मला बेस्टच घेता आला पाहिजे, फ्लॉलेस, विदाउट एनी निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्स, अशा पद्धतीनेच घ्यायला पाहिजे. हे म्हणताना सुद्धा हा जो च येतो तो कुठेतरी डिमांडकडे जेव्हा नेतो तेव्हा यू कॅन इवन फील दॅट प्रेशर. मी आता पॉडकास्ट देते आणि मला उत्तमच बोलता आलं पाहिजे, फ्लॉलेस, असं लोकांना आवडलंच पाहिजे. हा जर माझा इथं येण्याच्या आधी डिसिजन असला असता तर मी स्वतः इतकी स्ट्रेस्ड आउट झाले असते, तर प्रेशर फील झालं असतं. बरोबर आहे. तर हे डिसिजन घेणं म्हणजे काय की एक प्रोसेस आहे. आय ऑलवेज बिलीव्ह डिसिजन घेणं ही एक स्किल मेकिंग प्रोसेस आहे. अच्छा. बरोबर आहे. ती आपल्याला स्वतःला शिकवावी लागते. त्यातला पहिला पॉईंट काय की मी डिसिजन उत्तम घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके. बघूया कसं जमतंय, माझ्याकडे काय काय आहे ते आधी मी चेक करेन. बरोबर आहे. मला जो डिसिजन घ्यायचा आहे त्याचे पुढचे मागचे कॉन्सिक्वेन्सेस चेक करेन. आणि त्यातल्या त्यात ज्याला आपल्या मराठीमध्ये खूप सुंदर शब्द आहे, विवेक. बरोबर आहे. रिअलिस्टिकली उत्तम असेल नसेल पण माझ्या विवेकाने रॅशनली जो मला उत्तम वाटेल त्या मिनिट त्या मुमेंटला जो मला वाटेल की दिस इज द बेस्ट डिसिजन तो मी घेईन. ओके. सेकंड स्टेप, त्याच्या कॉन्सिक्वेन्सेसची जबाबदारी सुद्धा माझी असेल. आणि ती घेताना मी शक्य तितकं स्वतःला कमी जज करायचा प्रयत्न करते. बरोबर. तर ही डिसिजन मेकिंग प्रोसेस शिकण्याकरता आपण तयार होतो. काही वेळेला एक उद्योजक, जेव्हा मी मगाशी म्हटलं की एका परफॉर्मन्स बेस्ड व्यक्तिमत्वात ट्रॅप्ड होतो तेव्हा एक उत्तम डिसिजन घेण्याचा ध्यास बनतो आणि परफेक्ट डिसिजन घेण्याचा. तिथं खूप आतापर्यंतचा एक्सपिरियन्स, बरोबर आहे, त्यांनी एक प्राऊड फील पण आलेला असतो. एक आपण ज्याला अगदी म्हणतो सेल्फ सेंट्रिझम, चुकत नाही निर्णय कधी जाणं. आणि त्या माइंडसेटमध्ये की मी नेहमी मस्तच डिसिजन करतो, हे जे म्हणणं आहे आणि आतून जे स्ट्रगल चालू आहे ह्यात फरक आहे. किंवा मला काही लोक अशी भेटले, मी ना माणूस बघितला ना सगळं त्याचं A to Z सांगू शकतो वगैरे असं. म्हणजे डिसिजन इम्पल्सिव्हली जर घेतला गेला तर तो चुकण्याचे चान्सेस असतात. एका पर्टिक्युलर इमोशनल स्टेटमध्ये जर तो घेतला की आता मी डिस्टर्ब आहे, ज्याला आपण एक खूप सुंदर टर्म बघतो की डिसिजन फटीग, तो येतो. म्हणजे काय की मी इतके सध्या बॅक टू बॅक मोठमोठे डिसिजन घेतो आणि मला नाही कळतंय मी काय करतोय. हे कळतो
पण ते नाही कळता आपण डिसिजन घेत गेलो तर त्याचा कुठंतरी आपल्याला त्रास होताना नक्कीच. दिसतो. हो. काही वेळेला काही पर्सनॅलिटीज खूप अननेसेसरीली ओव्हर थिंकिंग मध्ये डिसिजन्स घेतात, बरोबर. ज्याला आपण मगाशी म्हटलं तसं ओव्हर थिंकिंग पॅरालिसिस पण होतं. हम्म. बरोबर आहे. तर या डिसिजन मेकिंग मध्ये एक स्वतःला वेळ देणं, पॉज घेणं, इफ रिक्वायर्ड चेकिंग विथ अदर्सची पण Others. सवय असणं, हम्म. आणि मग त्यातल्या त्यात जो बेस्ट अवेल डिसिजन असतो तिथंपर्यंत ती प्रोसेस नेणं, हे त्या डिसिजन मेकिंगचं सगळ्यात मोठं मी म्हणेन रहस्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो जेव्हा मी डिसिजन घेतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी बाय ऑल वेज अँड मीन्स मी घेतो. Sure. तिथं स्वतःला फेल्युअर न समजता मला डिसिजन्सच घेता येत नाहीत, माझे नेहमीच चुकतात, चुकतात. किंवा हम्म. मी कायम फर्स्ट क्लासच डिसिजन घेतो, हम्म. माझे कधी डिसिजनच चुकत नाहीत, हम्म. असे एक्स्ट्रीम एंड न घेता राईट. त्या मुवमेंटला मी जसं म्हटलं की रॅशनली तो मुवमेंट जो तुम्हाला योग्य संदेश देईल तो डिसिजन घेता येणं, राईट. हे या एका प्रोफेशनमध्ये माझ्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि जसा तुम्ही एक पॉईंट मांडला की गट फिलिंग, हम्म. बरोबर आहे. तर सायकोलॉजी या असल्या इंट्युशन, गट फिलिंगला मॅजिक म्हणून बघत नाही. ओके. इट्स अ प्रोसेस जिथं Right. तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेल्फ अवेअरनेसने की अशा सिच्युएशनमध्ये मी काय डिसिजन घेतो, राईट. मी आधी काय घेतलाय, मला काय घ्यायचं आहे, हम्म. बरोबर आहे. हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, इन अ वे तुमच्या नर्वस सिस्टीमला शिकवता हम्म. की तुला कसा विचार करायचा आहे, हम्म. अशा सिच्युएशनमध्ये तुला नक्की काय डिसिजन घ्यायचा आहे, हम्म. असं घेतलं तर काय होईल, तसं घेतलं तर काय होईल, आणि मग त्या सवयीने तयार होणारं जे आपलं product Wisdom असतं, जे आहे. विस्डम असतं, हम्म. इमोशनल मॅच्युरिटी जी तयार होती, हम्म. ती खरं तर ती अतिशय सुंदर इन्स्टंटेनियस डिसिजनकडे पण नेते. करेक्ट. बरोबर आहे. हम्म. तर सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू देर इज नथिंग सॉर्ट ऑफ अ मॅजिक बिहाइंड इंट्युशन ऑर गट म्हणजे फिलिंग. मी ती एक टर्म वाचली होती, Yes. रॅपिड कॉग्निशन, बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स, आणि दॅट कुड बी द गट फिलिंग. पण असं काहीही तिथे सपोर्टिव्ह नाही. सपोर्टिव्ह इट्स अ प्रोसेस. Correct. अँड फॉर एव्हरी पर्सन, फॉर एव्हरी सिच्युएशन इट इज डिफरंट. राईट. तर तिथं ती प्रोसेस फील करणं, त्याच्यावरती थ्रू स्किल बेस्ड प्रोग्राम काम करणं, आणि त्यातल्या त्यात उत्तम डिसिजनकडे जाता येणं. करेक्ट. तुम्ही स्किल बेस्ड प्रोग्राम असं दोनदा उल्लेख केला, ते एक्झॅक्टली काय, ते थोडंसं समजून सांगाल का? सेल्फ अवेअरनेसमध्ये जेव्हा आपले पॉझिटिव्ह आणि आपले लिमिटेशन्स आपल्याला कळतात, तेव्हा आपण लिमिटेशन्सवर काम करताना एक प्रोग्राम बनवतो. आज आपल्याकडे व्यक्तिमत्व विकास होय. ह्याच्याकडे खूप वर्कशॉप्स होतात. म्हणजे नक्की काय, हो. तर तुमच्यात जे छान आहे ते तुम्ही एक्सलन्सीकडे नेऊ शकता. राईट. जे तुमच्यात कमी तुम्हाला वाटतं ते तुम्ही दररोज काम करून नेऊ शकता. बरोबर आहे. मी एक अगदी प्रामाणिकपणे मान्य करीन, तर मी जेव्हा ही प्रॅक्टिस चालू केली तेव्हा पंक्च्युअलिटी या गोष्टीमध्ये मी अत्यंत मागं होते. 11ची अपॉइंटमेंट असेल तर 11:15 मी पोचते, हे मला जमत होतं, किंवा मला वाटायचं ही माझी बेस्ट प्रॅक्टिस आहे. पण खूपदा आपल्याला अनुभव असतात, मध्ये काहीतरी कोणी भेटतं, आपण वेळेत पोचत नाही. तर मला जेव्हा जाणवलं की ॲज अ काइंड ऑफ अ प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट मला वेळेत पोचणं गरजेचं आहे. मग वेळेत म्हणजे काय, मला वेळेबद्दल काय वाटतं, मी किती वाजता पोहोचणं गरजेचं आहे, बरोबर मी वेळेत निघत नाही का, मला वेळेचा आवाका कळत नाही का, हे सगळं करताना वेळेच्या माझ्या सवयी काय आहेत, माझे स्वतःचे बिलीफ काय सांगतात की चालतंय ना 5 मिनिटं मी आधी पोहोचेन, माझी रिसेप्शनिस्ट असते ती उघडून ठेवते, एवढं काय, इथपासून नाही मला काल नाही पोचले आज मी पोचेन. राईट. बरोबर आहे. हा आपला स्वतःचा प्रवास आहे. इथं हे स्किल बिल्ड करणं आपल्याला शक्य आहे थ्रू अ प्रोग्राम, की मला याच्यावर कसं काम करायचं आहे. इट इज फ्रायडे. आज मी हा प्रयत्न करीन की मी निघताना 10 मिनिटं आधी या वेळेच्या तयार राहीन. 10 मिनिटं पुरेशी नाही आहेत, मी 15 मिनिटं आधी तयार होईन. आय कीप अ चेक ऑन माय थॉट्स. जेव्हा मला वाटतं की अरे होईल, मी पोचेन, तिथं माझं माइंड मला अगदी माइंडफुली सिग्नल देतं, मला सांगतं होईल, 5 मिनिटांनी काय होत नाही, काल कोणीतरी भेटले, आज कोणीतरी भेटणार नाही. ह्याच्यावरती काम करत राहणं म्हणजे आपल्या लिमिटेशनवरती एक स्किल बिल्ड करत राहणं. राईट. ते वेगवेगळ्या आपल्या आस्पेक्टवरती काम करताना अप्रोच म्हणून कामाला येतं. ओके. मी असंच आहे, किंवा काही वेळा दुसऱ्यावरती ढकललं, पुण्यातलं ट्रॅफिक करेक्ट. काय करू शकतो, काय करतो, वारच आलंय, बघताय ना काय होतंय, बरोबर आहे. डिसिजन चुकणार, अनसर्टन्टी आहे, मी काहीच नाही करू शकत, बरोबर. तर इथं स्वतःचं ऑनेस्ट जेव्हा तुम्ही एक अवेअरनेसमध्ये मी म्हणेन रीडिंग करता, तुमचे थॉट मॉनिटर करता, आणि प्रामाणिकपणे आपण जसं मगाशी म्हटलं सॉलिट्यूडमध्ये स्वतःशी कनेक्ट होता, तर याच्यावर काम करायचंय, त्याला एक प्लॅन आहे. अनलेस अँड अंटिल देर इज अ प्लॅन, नथिंग वुड वर्क आउट. अँड दॅट्स स्किल बेस्ड प्रोग्राम. इथं प्रत्येकाला काय पाहिजे, आम्ही आमच्या फॉर्ममध्ये भरून घेतो, तुमच्या या सेशनच्या मागं गोल काय आहे, पहिल्या सेशनला एक साधारणपणे उत्तर काय असतं, हॅपीनेस. राईट.
मला नेहमी एक प्रश्न विचारावा असं वाटतं, कधी ह्याच्याविषयी प्लॅन बनवलाय? फॅन्टॅस्टिक. या हॅपीनेसचा प्लॅन नाहीये. प्लॅन नाहीये. तो हिमालयात जाऊन जशी शांतता मिळवता येते हो. तसं आपला हॅपीनेस झालाय. हो. बरोबर आहे. किंवा तो पलीकडे आहे, ते केल्यावरती मी हॅपी होईन. असं वॉर थांबलं की माझे फायनान्शियल प्रॉब्लेम संपतील असं प्रत्येक मग मी खुश उद्योजकाला होईन. वाटतं. असं काही नाहीये, दुसरं येईल. दुसरं येईल. येस, हे आपण बघतो, म्हणून तर आपण चालू केलं की अनसर्टन्टी ही याची रियालिटी आहे. करेक्ट. त्यामुळं तुम्ही जसं म्हटलं, स्किल बिल्डिंग म्हणजे काय, माझ्या स्वतःच्या कुठंतरी लिमिटेशनना जज न करता समजून घेऊन शॉर्ट टर्म गोल टू लॉंग टर्म गोल प्लॅन बेस्ड पद्धतीने दररोज कन्सिस्टंटली काम करत राहणे. येस. तर ते स्किल बिल्ड होतं आणि आपला अप्रोच काय म्हणतो, इट इज मॅनेजेबल. करेक्ट. म्हणजे मला खूप कमी लोक भेटली कोविडमध्ये. आम्ही एक्सपेरिमेंट जेव्हा केला, एकच प्रश्न विचारायचो, आर यू हॅपी? आणि काय उत्तर मिळालं? मोस्ट ऑफ द टाइम नो. हो ना. हो. आणि ते आन्सर जसं असतं की ठीक आहे, पण जी लोक हो म्हणायची, येस आय एम हॅपी, पण थोडंसं मॅडम प्रोफेशनली जरा गडबड आहे, पर्सनली थोडं मिळालं तर चालेल, सोशली थोडं ऍक्सेप्टन्स हवा. हे जे आपले सगळे इफ्स अँड बट्स असतात, ते काय सांगतात की आपला प्लॅनच नाहीये. कारण आपला प्लॅन न होता आपला फक्त गोल सेट झालाय लॉंग टर्म पलीकडे, तो ते मिळालं तर माझा आनंद आहे. म्हणून कुठल्याही प्रोफेशनमध्ये, अगदी आपण जसं आता एक उद्योजकचा प्रवास बघतोय, तिथं सुद्धा एक डेली प्लॅन असणं, त्याच्यामध्ये प्रोसेस असणं, त्याच्यामध्ये डेली असेसमेंट असणं, पण नॉन जजमेंटली ती असेसमेंट करता येणं, तर आपल्याला स्किल बिल्ड करता येतं. आणि मला ना डॉक्टर भक्ती हे वाटतं की जसं मी उद्योजकांबरोबर एक दोन बोलत होतो, एकाने काय सांगितलं माहिती का, मला मोबाईल इतका लागतो, मी एक इथे चावलेलं ठेवलेला आहे आणि दुसरा समोर आहे. सकाळी उठल्यावरती आपली स्वतःशी तर अपॉइंटमेंट लांबच, आपण मोबाईलच ऑन करतो डायरेक्ट, आणि तो प्लॅनच नाही आहे काही. कारण आपलं सगळं एंटरटेनमेंट म्हणून आपल्याला 2 मिनिटं शांत बसता येत नाही, जग खायला उठतं आपल्याला, आणि कुठेच हे प्लॅनिंग होताना दिसत नाही. म्हणजे उद्योजकाची तीच अवस्था आहे, विद्यार्थ्याचीही तीच आहे, गृहिणीची पण तीच आहे, आणि मग दोष टेक्नॉलॉजीला द्यायचा. पण आपण तो संयम, रेझिलियन्स बिल्ड केलेलाच नाही. किंवा मी माझ्या प्रोग्राम्समधनं कधी कधी सांगतो, भाऊ उठल्यावरती 15 मिनिटं तरी मोबाईल बघू नका, एवढं तरी करा. लोकांना झेपत नाहीये ते, काय करायचं मग अशा वेळेला? पण आपल्याकडे म्हणून तर डी ॲडिक्शन सेंटर, स्क्रीन ॲडिक्शन करता आता वेटिंग. काय सांगता? हो, अगदी स्क्रीन ॲडिक्शन डील करण्यासाठी वेटिंग आहे. आपल्याकडे वेटिंग आहे. आणि एज ग्रुप जर तुम्ही बघितला तर सगळा टीनेजर्सचा एज ग्रुप आहे. किती भयानक आहे, भयानक आहे, अगदी भयानक आहे. आणि ते इतकं न विचार करता स्वीकारलेलं साधन आहे, काहीच करता येत नाही. सकाळी उठल्यावरती गृहिणींचंच बोलायचं तर आपल्या फ्रीजमध्ये भाजी कुठली आहे हे चेक न करता मोबाईलवरती आज काय रेसिपी करू हे चेक केलं जातं. मग काय काय होईल, माझ्याकडे नाहीच आहे पनीर, मग मी काय बनवायचंय? अरे तुमच्याकडे काय आहे बघा, मग त्या व्हर्च्युअल जगात शोधा ना त्याला. आपण आधी शोधतो जे काही नाहीच आहे. आपल्याकडे काय आहे हे बघायला कसं खुश राहू मग आपण? बापरे, भीषण आहे हे. अगदी खरं आहे. त्यामुळे आम्ही आता म्हणतो की जेव्हा आई वडील मुलांना घेऊन येतात, अभ्यास करत नाही, खास करून 8वी झाली की 9वी 10वी पेरेंट कॉन्शियस होतो, आम्ही म्हणतो की काय कारण आहे, तर आजकाल सहज आणि नेहमी दिसणारं कारण स्क्रीन. तर आम्ही त्यांना म्हणतो, जशी पुण्यातली प्रेक्षणीय स्थळं बघायला घेऊन जाता, तसे 1, 2 ते 3 डी ॲडिक्शन सेंटरचे मी तुम्हाला ॲड्रेस आणि नंबर देते, आणि मुलांना घेऊन जावा. प्रॉपर डी ॲडिक्शनच करावं लागेल त्याचं. बघा ना काय होतंय, कारण अजून ते समोर नाही आलंय की मला डी ॲडिक्शन सेंटरमध्ये जावं लागेल का, रिहॅब मध्ये थांबावं लागेल का, तिथून शाळा कराव्या लागतात, चित्र बघून या, तिथून परीक्षा द्याव्या लागतात. हो, आणि ही रियालिटी आहे पुण्यातली. जागं होणं खूप गरजेचं आहे सगळ्यांनीच. म्हणून कुठलीही ऍक्टिव्हिटी, कुठलंही प्रोफेशन तुम्ही घेतलं तरी सेल्फ अवेअरनेस, स्वतःची एक सुंदर रिअल कनेक्शन असणं, त्यात फॅन्टासाइज व्हर्च्युअल गोष्टी शक्य तितक्या कमी करणं. पूर्वीही होत्या पण त्या एंटरटेनमेंटसाठी होत्या. एक्झॅक्टली. आणि एंटरटेनमेंट आपण तेव्हाच करतो जेव्हा आपलं मेन दिवस सगळा आपण प्रोडक्टिव्हली, आणि ते लिमिटेड होतं आपल्या आयुष्यात. त्यामुळे हे सगळीकडेच आहे. आता म्हणूनच मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की आपल्या संस्कृतीमध्ये ध्यानधारणा, नामस्मरण, उपासना, व्रतवैकल्य, मला वैयक्तिक असं वाटतं की बाबा आपले पूर्वज खूप हुशार होते. प्रश्नच नाही. त्यांनी काही कारणाने ह्या सगळ्या सिस्टम्स, प्रोसेसेस डिवाइस केले होते. आपण ते फुटकळ बांधायला लागलेलो आहोत. आता मला तुम्ही आणि विशेषतः आमच्या प्रेक्षकांना सायकॉलॉजिस्ट म्हणून तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या काय ट्रॅडिशन्स किंवा ह्या सगळ्या पद्धतींचं
काय महत्व आहे का नाहीये हे जरा थोडंसं क्लिअर करून सांगू शकाल? हा माझा खूप आवडीचा प्रश्न आहे किंवा विषय म्हणेन, कारण मी याच्यावर खूप अभ्यास करत होते आणि अजूनही करते. थँकिंग टू माय ओन अपब्रिंगिंग, जिथे स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, देव या संकल्पनेशी पहिलं म्हणजे प्रेम आणि डेडिकेशन थ्रू माझं नातं जोडलं गेलं. म्हणजे जेव्हा मी सायकोलॉजी शिकले आणि अँगर नावाची इमोशन मला कळली, तेव्हा मला असं कळलं 80 रुपयाच्या त्या समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये क्रोध या गोष्टीबद्दल समर्थांनी 16व्या शतकात जे सांगितलंय ते आता आपण फक्त इंग्लिशमध्ये फॅन्सी स्वरूपात टेक्निक्स आणि वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज मध्ये अवघड करून शिकतोय, ते पण हजारो रुपये खर्च करून. बघा, तिथे असू शकतं की आपल्याकडे ते नॉलेज सोपं करून आलेलं नाही कदाचित, राईट, बरोबर, पण आपण शोधलंय का? करेक्ट. आपल्याला ते आपण वेस्टर्न सायकोलॉजीकडे गेलो, अफर्मेशन्स करा आणि हे करा, कारण सोपं नकोय आपल्याला खरं सांगायचं तर. आणि जे सोपं आपल्यातच नकोय, आहे, अगदी म्हणजे मी नेहमी म्हणते की आजी आजोबा माझे एवढे आनंदी असायचे आणि आता कमी असू नये काहीच सगळं नव्हतं खरं तर. त्यांची सोपी सोपी त्यांनी आता जी आपण 5-6 टेक्निक बघितली ती त्यांनी कुणी न शिकवता स्वतःमध्येच कुठंतरी बिंबवली होती, बरोबर आहे. तर माझी आजी नेहमी घर साफ करताना मला काय म्हणायची, ते सगळे कोपरे आणि हे स्वच्छ कर बर का, आणि ते उमऱ्याजवळ गेली की ती म्हणायची ते नीट स्वच्छ कर. मग मी तिला म्हणायचे काय ते उमऱ्याचा तो उपयोग आहे, पूर्वीचं वेगळं होतं, सारखं स्वच्छ करायला लावते. तर तिचं म्हणणं होतं दररोज स्वच्छ केलं ना की घर नाही मन पण स्वच्छ राहतं. क्या बात आहे, बरोबर आहे. ही त्यांची डेली प्रॅक्टिस, कोणी त्यांना कोणी शिकवलं नाही. आणि मी तिला म्हणायचे हो तुला सगळं कळतं, तर ती म्हणायची शिकवायची गरज नसते, ती गरज बनते. तुमच्यासारखा आनंद कुठून तरी मिळत नाही आम्हाला, आम्हालाच कमवायला लागतं. आणि त्यामुळे आम्ही हे शिकलो की आज नणंद काय बोलली, उद्या जाऊ काय बोलली, उद्या काय नवरा बोलला आणि कोण काय बोललो, आम्ही संध्याकाळी ते सगळं काढून टाकलेलं असतं. म्हणून सकाळी उठलं की त्यांचे चेहरे प्रसन्नच. बरं, ते प्रसन्न पण आणलेलं नसायचं, आतून असायचं. ही सायकोलॉजी. जसं तुम्ही म्हणालात की खूप प्रॅक्टिसेस आहेत आपल्याकडे. जसं मी थोडं समर्थांची अभ्यासक असल्यामुळं मला त्याच्याबद्दल एक प्रचंडच प्रेम आहे. तर ते म्हणतात ते स्व अर्थ, म्हणजे तुम्ही आज कुठलाही त्यांचा आत्मारामपासून दासबोध बघितला तर प्रत्येक वेळेला ते स्वार्थ या शब्दावर येतात. आपल्याला स्वार्थ म्हणजे काय माहितीये, स्वार्थी असू नये किंवा अशा पद्धतीने तो शिकवला गेलाय किंवा आपण परसिव्ह केलाय. आज जेव्हा मॉडर्न सायकोलॉजी, बरोबर आहे, जेव्हा आपल्याला सेल्फ वरती आणते, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ ऍक्सेप्टन्स, अगदी कुठलंही मॉडर्न सायन्स तुम्ही सायकोलॉजी बेस्ड घेतलं, न्यूरो सायन्स जरी घेतलं तरी ते सगळी प्रोसेस सेल्फ वरती आहे. करेक्ट. आणि आपल्याकडे काय आहे, हा स्व अर्थ कित्येक शतक आपल्या बरोबर आलेला आहे, बरोबर आहे. तर इथं ही जी प्रॅक्टिस आहे, मी म्हणेन मेकॅनिझम कॅन बी डिफरंट, बट इनर एक्सपिरियन्स अँड गोल वुड बी द सेम. माणूस प्रार्थना करेल त्यांनी तुमची नर्वस सिस्टीमचा लोड कमी होईल, बरोबर आहे. तुम्ही आज नामस्मरण करत असाल, ज्याला रिपिटेटिव्ह रिदमिक चॅन्टिंग असं म्हटलं, बरोबर आहे, त्यातून म्हणून ती माळ, बरोबर आहे. पण म्हटलं कुठूनही जावा पण तुम्हाला पोचायचं इथेच. तर ह्या प्रॅक्टिसेस बद्दल काही वेगळं म्हणण्यापेक्षा त्याच्या मागं तुम्हाला काय द्यायचंय हे जरी समजून घेतलं तर आपलं आपल्या मातीशी नातं असल्यामुळं, आपल्या इव्हन मी म्हणेन मराठी नावाच्या आपल्या भाषेतून आपल्याला सांगणारं कोणीतरी असल्यामुळं सोपं पण वाटतं. अरे बाबा देवासमोर बस आणि काय झालंय ते मोकळेपणे सांग, असं माझ्या एवढं जेव्हा मला म्हणायचं ठीक आहे तुला वाईट वाटलं तू सांगते, आम्हाला नको सांगू, हे काय सेल्फ अपॉइंटमेंट आहे. करेक्ट. somewhere you witness your own self and you are vocalizing it किंवा internalizing it. असं देव ही संकल्पना आहे, बरोबर. तर तुम्हाला आता या काळामध्ये अगदी तो तसाच देव जरी नसला, तुमचा स्वतःचा वेगळा असू शकतो, बरोबर. मग त्याला तुम्ही प्रार्थनेतनी कनेक्ट व्हा, तुम्ही कुठेही एका मेडिटेशन, रिलॅक्सेशन, चॅन्टिंग, कितीतरी प्रॅक्टिसेस आजूबाजूला झाले. तर मी याच्या विरोधात नाहीये, पण अगदी प्रामाणिकपणे सांगू तर ते टेक्निक मध्ये अडकलेत. की हे टेक्निक आणि हे रिझल्ट, पेशन्स नाहीये तिथे किंवा टेक्निक मध्ये अडकल्यामुळं फील काहीच करता येत नाही. येस, की समजा आता मला, मी चॅन्टिंग करतो आणि मला कधी कधी खूप क्षणिक हा अनुभव आहे, पण कधी कधी एका पॉइंटला इतका इंटरनल ब्लिस की जे कुठल्याही अचिव्हमेंटने होऊ शकत आणि त्यावेळेला मग अश्रू येतात, मग असं वाटतं की अरे काय राहत नाही ते खूप काळ, कारण की तेवढी स्थितप्रज्ञता नाहीये किंवा बैठक नाहीये तेवढी, पण अनुभव आहे. म्हणजे थोडक्यात मग मी विचार करतो की अरे याच्यात पोटेन्शियल आहे. मग बाकीची सेल्फ हेल्प पुस्तकं वाचण्यापेक्षा मग मी जास्त कदाचित जप करीन आणि हे मला
माझ्या मार्गातनं भावलेलं पद्धत आहे ही, आणि म्हणून मला सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्हाला विचारायचं आणि होतं. प्रत्येकाचा मार्ग युनिक आहे. तुम्हाला प्रार्थनेतनं ती शांतता मिळेल, कुणाला मेडिटेशन मधनं मिळेल, कुणाला फक्त देवळात जाऊन देवाकडे बघून मिळेल. एक्झॅक्टली म्हणजे आपली संस्कृती इतकी श्रीमंत आहे एक्झॅक्टली की तुम्ही घरातनं बाहेर पडल्यावर तुम्हाला 5-10 मिनिटात तर एक देऊळ दिसतच. भेटतो. एक्झॅक्टली बरोबर आहे? आपण कुठे आपल्या स्क्रीन मध्ये डोकं आहे त्याचं, कुठे लक्ष आहे आपलं? समोर आहे पण तुम्हाला ते नको नाही ना. असं हा, आहे. exactly. त्यामुळे हा आनंद, ही शांती आता आपल्याला परक्यासारखे वाटतात आणि हो. आपण ते दुसरीकडून कुठंतरी घ्यायच्या प्रयत्नात आहे. बरोबर आहे. मग तो उद्योजक जरी असला, जसे आता आपण आपल्या विषयावरती जेव्हा येतो आणि विचार करतो की ह्या प्रॅक्टिसेस तुम्ही जेव्हा करता तेव्हा मी हे काय करतोय, हा माझा एक बिझनेस आहे की माझी आयडेंटिटी होल अँड सोल आहे का? नाही. नाहीये. करेक्ट. बरोबर आहे. हे कधी स्वतःशी बोलून ठरवाल, तो वेळ देता येत नाही. बरं, द्यायला कोणी समोर काहीच नाही. मग असू नये का देव, असे ना का एक रिच्युअल प्रॅक्टिस. बरोबर आहे. मी स्वतः या एका संकल्पनेशी खूप क्लोजली अटॅच्ड आहे की कुठंतरी एक टाईपचा अंधविश्वास असला तरी हरकत नाही, पण अश्रद्धता असू नये. तुम्ही त्याला कम्प्युटर नाव द्या, तुम्ही त्याला एखाद्या माणसाचं नाव द्या, पण त्याच्यावर तरी श्रद्धा ठेवा. करेक्ट. म्हणून आपण म्हणतो ना की बोली भाषेत दगडाचाही देव होतो, विश्वास ठेवला तर एकदम असं. तुम्ही स्वतःवर ठेवा. बरोबर आहे. आज तुम्हाला सायन्स पण काय शिकवतं, हे जे मॉडर्न न्यूरो सायन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठंतरी, आज जरी मी असं म्हणेन की तुम्ही जर्नल्स किंवा ह्या गोष्टीकडे गेलात तर याला सपोर्ट डिरेक्टली जरी नसेल तर प्रत्येकाचा अनुभव आहे की यात काहीतरी आहे. हो. मग त्याला काहीतरी याला शब्दांनी आकार उकार फक्त तुमचा वैयक्तिक सेल्फच देऊ शकतो. जसं देव या गोष्टीवरती चर्चा होऊ नाही शकत. करेक्ट. तो माझा वैयक्तिक एक कनेक्ट आहे. काय बोलणार आहे मी त्याच्याबद्दल, बोलताच येता कामा नये, पण तो स्वतःला फील करता आला तर. करेक्ट. त्यामुळं ह्या एन्शंट प्रॅक्टिसेस किंवा आत्ताच्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल मला एवढंच वाटतं की हे सगळं हँड इन हँड आहे, हे पूरक आहे. त्याला विरोधकाच्या भूमिकेत घालायची गरज नाही की हे एकमेकाबरोबर खूप छान जुळी भावंड म्हणून पुढे जात आहे. आणि प्रत्येकाला चॉईस कसं आहे, यातलं माझं काय आहे. बरोबर. मग तुम्ही नामस्मरण करता तर आम्ही मेडिटेशन करतो, ह्यातच आपण अडकलोय. तुमचं काय आहे, आमचं असं आहे, माझा मार्ग युनिक आहे. तर ह्यातनं कुणाला काहीच मिळणार नाहीये. आपल्याला माहितीये की मी हे जे प्रोफेशन निवडलंय, मला जो काही उद्योग करायचा ती माझी एक फक्त प्रोफेशनल आयडेंटिटी आहे. त्यात माझा सेल्फ फिरायला गेला, वाहवत गेला तर त्याला परत एकदा नदीच्या तटावर कोण आणून बसवेल. तुमचं कुठंतरी तिथं कनेक्शन असेल तर ते तुम्हाला सिग्नल देईल. त्याच्याकरता बसवा कोणाला तरी. त्याच्याकरता तिच्या सतत कनेक्टेड राहण्याकरता अलर्टनेस अँड अवेअरनेस, त्याच्याकरता ह्या प्रॅक्टिसेस मी समजते. म्हणजे दररोज उठून मी 5 मिनिटं माझ्या देवघरात देवाकडे शांतपणे बघत बसले. 5 मिनिटं. वंडरफुल मी टाइम. फॅन्टास्टिक. प्रत्येकाला तसं वाटेल असं नाही. एखाद्याला वाटलं की मी एखादं भजन ऐकतो, मी एखादं गाणं ऐकतो, हरकत नाही. मी निसर्गात जातो. कितीतरी आपल्याकडे एवढी लोक आहेत आपल्या देशामध्ये काम केलेली, त्यांनी त्याच्यात त्यांचं कुठंतरी तो इनर कनेक्ट शोधलाय. बरोबर. आणि म्हणून त्यांचं काम हे काम न राहता कुठंतरी एवढ्या मोठ्या अनुभवापर्यंत गेले की ते रूपांतर झालेलं अभ्यास सुद्धा आपल्याला करता येत नाही, इतकं त्याचं स्वरूप आहे. मग तिथं अशी कुठली तरी मनाची शक्ती काम करत असणारच. नक्कीच. त्यामुळे सायकोलॉजी आणि आपण जसं म्हणतोय की उद्योजकता यांचं आपल्याला जेव्हा नातं बांधायचंय तेव्हा ते कुठंतरी मनातून मनाकडे जाणार असलं पाहिजे. ते फक्त पैसा, समाजातली प्रतिष्ठा, एक टिपिकल आउटकम न राहता माझं मिनिंग, जसं आम्ही म्हणतो की सायकोलॉजीमध्ये हेल्प करताना त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं मिनिंग हुडकायला आम्ही मदत करतो किंवा करणं एक्सपेक्टेड आहे. पण मग ह्या प्रवासामध्ये माझ्या आयुष्यातलं मिनिंग मला हुडकता आलं तर तुम्हाला या उद्योजकतेच्या प्रवासामध्ये स्वतःशी ब्युटिफुली कनेक्टेड राहता येतं, आनंद अनुभवता येतो, हर्डल्सवरती काम करता येतं आणि पुढं जाता येतं. परफेक्ट. डॉक्टर भक्ती, थँक्यू सो मच. मला नक्की खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना अत्यंत मोलाचे काही सल्ले मिळालेले आहेत. आता फक्त प्रश्न उरतो ते आपण आपल्या आयुष्यात ते आत्मसात किती करतो. बट आय एम शुअर की लॉट ऑफ पीपल हॅव बीन इन्स्पायर्ड विथ दिस एपिसोड आणि त्यांना काही स्पेसिफिक गोष्टी नक्कीच मिळालेल्या आहेत. सो थँक्यू सो मच आत्मउद्योगमध्ये आल्याबद्दल अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. थँक्यू. थँक्यू. डॉक्टर भक्ती, आपण आता शेवटाकडे घेऊयात आणि शेवटचा पण लास्ट बट नॉट द लिस्ट खूप महत्वाचा प्रश्न, रेझिलियन्स. आता उद्योजकाच्या आयुष्यात काही सेटबॅक्स येणार आहेत आणि मी रेझिलियन्सकडे असं बघतो की द अबिलिटी टू बाउन्स बॅक फ्रॉम अ सेटबॅक. तर हा रेझिलियन्स कसा वृद्धिंगत करावा, थोड्याफार प्रमाणात कदाचित असतो आपल्याकडे म्हणून मी वृद्धिंगत असा शब्द वापरतो. काय सांगाल तुम्ही?
रेझिलियन्स ही जसं आपण म्हटलं ना की मला आलेलं अपयश ही जाणीव झाली, ती फील करता आली, रिफ्लेक्ट करता आली, तर पुढं जाता येणं आणि पुढं जाण्याची क्षमता बिल्ड करणं, त्याला मी रेझिलियन्स म्हणते. बर. मला अपयश येताच कामा नये किंवा मला अपयश आलेलंच नाहीये म्हणून सतत स्ट्रॉंग असलेलं दाखवणं म्हणजे रेझिलियन्स नाही. एक्झॅक्टली. आपल्याला वाटतं की रेझिलियंट स्वतः बरोबर पळणं, स्वतःपासून हां, पळणं हां, आहे. हां. किंवा आपण म्हणतो ना की एखादी स्ट्रॉंग व्यक्ती खूप रेझिलियंट आहे असं वाटतं, पण असं नाहीये. प्रॉब्लेम जरी आले तरी मी त्याच्यावर काम करू शकतो हे दाखवणं किंवा तिथे एक परत मी म्हणेन स्किल वापरून त्याच्यावरती डेली बेसिसवरती काम करणं, बाउन्सिंग बॅककडं जाणं म्हणजे रेझिलियन्स. तिथं कुठंतरी ते अपयश, अनसर्टन्टी, फिअर डिनाय करून रेझिलियंट होता येत नाही. एक्झॅक्टली. तर त्याच्या बरोबर राहून पुढे जाता येतं. तर पहिली स्टेप एक्सेप्टन्स. ऍक्च्युली की मला आता त्रास होतोय किंवा मला अपयश आलंय, मला स्टुडंट म्हणून मार्क कमी पडले, ही जाणीवच महत्वाची. मग आपण त्याच्यावर कसं काम करता येईल हे बघतो आणि मग ती क्षमता वाढते. आपण ज्याला म्हणतो ना की इमोशनल कपॅसिटी जास्त महत्वाची, ती जेव्हा वाढायला लागते तेव्हा कुठल्याही प्रकारच्या एका मी म्हणेन की प्रोफेशनमध्ये ग्रोथ दिसते. ती ग्रोथ फक्त सक्सेस या एका पॅरामीटरमध्ये नसते. आणि कोविड हे त्याचं उत्तम एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. कुठल्याही प्रकारच्या एका उद्योगामध्ये जसं आपण म्हटलं की एक स्पेसिफिक रोडमॅप नाही, तसं तिथं एक स्पेसिफिक प्लॅन होऊ नाही शकत. याला धक्का दिला कोविडने. करेक्ट. सगळी उलटावलं, सगळंच डिसमॅन्टल झालं. बरोबर आहे. आयडेंटिटी पासून तुमचे फायनान्शियल स्टॅबिलिटी, तुमची स्वतःची रिस्पॉन्सिबल फिगर, याच्यावर सगळ्यावरती कोविडनी एक प्रकारे तुम्हाला धक्का दिला. मग आपण ऑफलाईन वरून ऑनलाईन आलो, डिलिव्हरी मेथड्स बदलल्या, आपली फायनान्शियल कॅल्क्युलेशन्स बदलली आणि ती रिजिडिटी जशी ब्रेक झाली तशी आयुष्यभराची आपण खरं तर कमाई केली, बिल्डिंग दॅट सॉर्ट ऑफ अ फ्लेक्सिबिलिटी. काही होऊ शकतं आणि झालं तरी मी काम करू शकतो, हे आपल्याला कोविडनी शिकवलेलं आहे. म्हणजे काय, आपण अनसर्टन्टी बरोबर उत्तम आयुष्य जगू शकतो. फक्त अनसर्टन्टी असता कामा नये, ही डिमांड आपली घालवणं गरजेचं आहे, तर रेझिलियन्स बिल्ड होईल आपल्याकडे. मग माइंड वरती कसं काम करावं, मग हे जे अनसर्टन्टी असेलच, याच्याशी फ्रेंडशिप कशी करावी? मग बेसिकली ती अनसर्टन्टी जेव्हा येते तेव्हा स्वतःला ती तुमच्या पद्धतीने समजून सांगणे. जसं कोविडमध्ये आपण बघितलं, सगळं जग थांबलंय, उद्या काय होईल, परवा काय होईल, मी असेन का नसेन हेही आपल्याला माहित नाही. हे आपल्याला स्वतःला हळूहळू शिकवून समजून घ्यायला लागतं. मग सेकंड स्टेप येते की मग आता मला काय करायचंय, थांबणं म्हणजे स्टॅग्नन्सी आहे. आणि ह्याच्यातून काय करता येईल, म्हणजे आपण कितीतरी गोष्टी एका या उद्योजकतेच्या प्रवासामध्ये शिकलेलो आहोत. खरं तर चेंजिंग युअर प्लॅन, गेटिंग अडॅप्टेबल समवेअर, की मला बदललं पाहिजे, लर्निंग, बिल्डिंग न्यू होप, ॲफिलिएशन्स, बिईंग फ्लेक्झिबल ऑन युअर अप्रोचेस. हे काय आहे, इव्हन बिईंग मोर क्रिएटिव्ह. ही रिजिडिटी ब्रेक केल्यानंतर जसे वेज अँड मीन्स आपल्याला सापडायला लागले, आपला रेझिलियन्स बिल्ड झाला. आणि आज पण आमच्याकडे कोविडमधले बरेच सफर झाले लोक जेव्हा सांगतात, एक अगदी सुंदर वाक्य त्यांच्याकडनं येतं, मॅडम काय शिकलोय माहिती का, प्रॉब्लेम तर येणारच, काय करायचं ते कळलंय. आणि हे कोविडने शिकवलं. आज असलेला बिझनेस बंद झालाय, एक हॉटेल बंद पडलंय, आपल्याला दिसताना एक जागा दिसते, त्याच्या मागं स्वतःची आयडेंटिटी पासून फायनान्शियल क्रायसिस, इतक्या गोष्टी आपण बघितल्या. पण तो एक पॉज घेऊन एक कुठंतरी फ्लेक्झिबिलिटीने स्वतःची मदत करण्याचा अप्रोच जेव्हा चालू झाला तेव्हा रेझिलियन्स बिल्ड झाला. आणि मला माझ्या वैयक्तिक रिफ्लेक्शन मधनं असं वाटतं, तुम्ही सांगा योग्य का नाही, की आपण जेव्हा फेलियर येतं ना, त्याचं मीनिंग काय तयार करतो आपल्या डोक्यात, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. समजा आता मला अपयश आलं तर मला हे जमणारच नाही, माझ्या क्षमताच नव्हती, आपण हे सोडूनच दिलं पाहिजे, हे चालूच राहील, ह्याच्या ऐवजी समजा मी मीनिंग असं केलं की नाही बाबा, आपण 2 गोष्टी शिकलो, परत ट्राय करूयात, याने मदत होऊ शकते. याला मी रिफ्रेमिंग असं म्हणतो. ऍक्च्युली खरं आहे. तर इथं स्वतःची आयडेंटिटी एका अपयशापुरती मर्यादित न ठेवता मी प्रयत्न करणारी व्यक्ती आहे. आणि या अपयशाला पुढे जाऊन आपण जसं म्हणतो की प्रत्येक अनुभव शिकवतो. आपल्याला जे कोविडने शिकवलंय ते नॉर्मल्सी मध्ये कोणी आपल्याला शिकवलं. एक्झॅक्टली, धक्का बसल्यावरती. म्हणून आपण म्हणतो की खास या एका लाईन मध्ये सुद्धा, या प्रोफेशन मध्ये तुमची अनसर्टन्टी तुम्हाला तुमची इमोशनल कपॅबिलिटी वाढवून देते आणि दॅट ऍक्च्युली विटनेस दॅट ग्रोथ.
ओके. त्यामुळं आपण या लाईनमध्ये ह्या सगळ्या आस्पेक्टवरती काम करताना मी 3 स्टेपमध्ये हे कुठंतरी संपेन. सेल्फ अवेअरनेस, सेल्फ ॲक्सेप्टन्स अँड देन मॅनेजमेंट. परफेक्ट. ह्या 3 अगदी या एका क्रमाने घेत गेलो तर आपल्याला हा एक मार्ग एन्जॉय करता येतो, स्वतःचं ट्रान्सफॉर्म सेल्फ विटनेस करता येतो. येस. आणि या टिपिकल यश अपयश ह्याच्यात अडकणाऱ्या आपल्या आयडेंटिटी आपल्याला बदलून घेता येतात. करेक्ट. त्या चौकटी आपण हे करू शकतो. थँक्यू सो मच.